नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तोची एक समर्थ या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा आपला 8वा एपिसोड आहे आणि वेगवेगळ्या भक्तांशी आपण संवाद साधतो आणि अतिशय आनंद होतो जेव्हा आपण असे अनुभव ऐकतो. अंगावर काटा आणणारे अनुभव असतात ना, असे अनुभव म्हणजे आपले श्री स्वामी समर्थांचे असतात. बरेच भक्त आमच्याशी येऊन या जर्नीमध्ये जोडले गेले आहेत. त्यांचे अनुभव ऐकून खूप छान वाटतं, एक वेगळीच वाईब येते आणि असं वाटतं की नाही, आपले स्वामी कायम आपल्या सोबतच आहेत आणि आपल्या पाठीशी आहेत आणि वेगवेगळ्या भक्तांच्या रूपाने आपल्याशी कनेक्ट करतात. ही सिरीज, अशी मी आधी पण म्हणालेली की ही जी सिरीज आहे, ही सिरीज सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आपण पोचावं आणि त्यांचे अनुभव, स्वामींबद्दल त्यांच्या गुरूंचे अनुभव एका प्लॅटफॉर्मवर आपण एकमेकांसोबत शेअर करावे आणि ती पॉझिटिव्हिटी शेअर करावी. कारण का कधी दुसऱ्यांचे अनुभव, आपल्याला अनुभव येतात व केव्हा नाही येत, पण दुसऱ्यांचे अनुभव ऐकून आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, एक वेगळंच समाधान नक्कीच मिळतं. सो या उद्देशाने आम्ही ही सिरीज सुरू केली होती आणि अशी सिरीज सुरू करता करता 8व्या एपिसोडपर्यंत आलो आणि प्रत्येक एपिसोड हा एक बोलतो ना आपण, एक वेगळीच जर्नी आहे आमची. पण त्या भक्तापर्यंत पोहोचण्याची ती तळमळ आहे आणि तो भक्त आपल्यापर्यंत कसा पोहोचेल ही एक बोलतो ना आपण, एक वेगळंच आनंद आहे याच्यामध्ये. एक वेगळं ॲडव्हेंचर इज द वर्ड. सो वेगळाच ॲडव्हेंचर आहे त्या भक्तापर्यंत पोहोचण्याचा. कसा पोचतो आपण. आज अशीच एक भक्त समोरून आपल्याकडे आलेली आहे. तर दर गुरुवारी आपल्याला माहिती नसतं की कोण असणार आहे आपल्या या तोची एका समर्थावर, कोण भक्त येणार आहे आपले अनुभव शेअर करायला. पण स्वामींची जी इच्छा असते त्याला कोणी काही करूच शकत नाही. त्यांच्या होतं ना, सगळ्या इच्छा ते स्वतःच पूर्ण करून घेतात आपल्या मार्फत. सो आज अशीच एक भक्त आपल्यासोबत इकडे आहे आणि तिचे अनुभव म्हणजे बोलतो ना, स्वामी म्हणजे सर्वस्व आहे तिच्यासाठी. स्वामींबद्दलचे तिचे जे अनुभव आहेत आज ती आपल्यासोबत शेअर करणार आहे इकडे. सो येस, आता मी त्यांना इन्व्हाइट करते. वनश्री जोशी पांडे, प्लीज इकडे यावे. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या सिरीजमध्ये. हाय, नमस्कार. आज गुरुवार आहे. येस. आणि मठात जाऊन आली आहे. वा, क्या बात आहे. आपण एपिसोडची सुरुवात श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन अगदी करूया. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुझं स्वागत आहे तोची एक समर्थ. येस. आता प्रवास हा असाच या सिरीजमध्ये 8वा एपिसोड आहे. 8 नंबर आणि तुझं नातं 8 नंबर माझा स्वतःचा आहे आणि मला इतकं हसू आलं की 8वा एपिसोड, आय एम नंबर 8, स्वामींची. पण ह्याच्या आधी ना, म्हणजे आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू करायच्या आधी ना, वनश्री तू कसं आपलं झालं सांग मला बोलणं. आपली ओळख 3-4 वर्षांपूर्वीची एक्झिबिशनच्या थ्रू झाली. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपल्याला आयुष्यात ज्या व्यक्ती भेटतात ना, त्यांच्याशी काहीतरी नातं जोडूनच पाठवलेलं असतं. सो सम पीपल कम इन युअर लाईफ टू टीच यू समथिंग, टू ब्रेक यू और टू मेक यू. हाऊ यू टेक इट इज अप टू यू. सो हिची आणि माझी ओळख माझ्या नयापणमुळे झाली होती. राईट. आणि त्याच्यानंतर मग बिट्स अँड बाईट्स मुळे झाली, जे लास्ट इयर आपण बिझ मास्टर केलं होतं. आणि त्याच्यानंतर आमची जी कॉमन जिंकली होती आणि मी जिंकली होती. आय वॉज अ विनर. ओके. आणि आमची जी दुसरी विनर होती पूर्वज शुभांगी घाटणेकर. सो ती लास्ट वीकला माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की अशी अशी सिरीज विद्या करतीये आणि स्वामी भक्त मी आहेच. म्हटलं आय वॉन्ट टू गो, बिकॉज आपण नेहमी स्वामींकडे मागत असतो किंवा आपण घेत असतो, आपण कधी देणार. सो मला असं जाणवलं की विद्या एक अशी सिरीज करतीये ज्याच्यामध्ये ना ती पैसे किंवा काही, म्हणजे मी असलं सांगितलं तू आज युट्यूब लाईव्ह सुद्धा ये यासाठी की जोपर्यंत तुम्ही करणार नाही प्रयत्न तोपर्यंत कसं कळणार आहे त्याच्यामध्ये यश आहे की अपयश आहे. असं मी तिला समोरनं फोन केला की मला स्वामींबद्दल, कारण जितकं जास्त स्वामींबद्दल मी लोकांना पोहोचू शकते, त्यांचे आलेले अनुभव, तितकं माझ्यासाठी एक स्वामींना माझ्याकडनं एक रिटर्न गिफ्ट म्हणा किंवा एक काहीतरी मी सुद्धा ते मला त्यांनी इतकं भरभरून दिलं. तर मलाही असं वाटलं की माझे अनुभव सांगून अजून काही खूप साऱ्या लोकांना जे आयुष्यामध्ये अशा फेजमध्ये असतील की गिव्हअप करायच्या फेजमध्ये बरेचसे लोक असतात, सक्सेस मिळत नाही किंवा काही, तर अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून मी हिला फोन केला की मला यायचंय आणि आज त्या नादात मी पूर्ण दिवस दादरला आहे.
पण त्या निमित्ताने गुरुवारी तू मठात गेली आणि मला ऍक्च्युली खूप लाईन होती, तर मला आत नाही मिळाली जायला जागा. पण आय डोंट नो, ते स्वामींसारखेच धावून आले. त्यांनी सांगितलं का, मी म्हटलं मी कांदिवलीहून आली आहे. ते बोलले ठीक आहे, काही नाही, तू जा. सो मला सोडलं आतमध्ये. सो ही स्वामींची इच्छा आहे. सो माझे अनुभव तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि येस, लेट्स स्टार्ट दिस. येस, लेट्स स्टार्ट. आणि अशा प्रकारे भक्त आणि आमची अशी भेट झाली आणि समोरनं वनश्रीचा कॉल आला आणि येस वी आर हिअर. येस. सो सर्वप्रथम वनश्रीचं तुला माहिती आहे की आपण ही जी सिरीज करतोय तोची एका समर्थ, याच्यामध्ये आतापर्यंत 7 असे अनुभव होते आमचे की हे अनुभव मी सांगू नाही शकत की हे घडत गेले. ह्याच्यापाठी काही बोलतो ना आपण स्क्रिप्टेड नाहीये किंवा काही कमर्शियल अँगल ह्याच्यापाठी नाहीये. हे माझं कॉलिंग होतं. म्हणते ना की जेव्हा वेळ आली असते आतून तो आवाज येतो आणि बस आपण त्या जर्नीवर जस्ट चालू पडतो. तो अशीच काही या सिरीजची सुरुवात झाली आणि आम्ही वेगवेगळे कल्याण, नवी मुंबई, चेंबूर सगळीकडे मी फिरते. मी पाहिलं एक दोन, मग नंतर मी पाहिलं स्कूटरवरून पुढे. हो, चेंबूरच्या मठात गेलेले. तो माझा ती रील माझी खूप व्हायरल झाली आणि चेंबूरच्या मठात ही आरती लाईव्ह केली. श्री स्वामी सुत महाराजांबद्दल कळलं. नक्कीच तो एपिसोड मी लवकरच आउट करेन. पण आता मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की वनश्री, तुझा स्वामींबद्दलचा म्हणजे असं मी असं नाही म्हणणार, पण कशी वळलीस तू श्री स्वामी समर्थांकडे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला स्वामी समर्थ आणि गजानन महाराज कोण आहेत हेच माहित नव्हतं. होतं माझंही हेच झालेलं. बिकॉज ते बोथ लुक सो सेम. आणि मुळातच फक्त बसायची पोझिशन आणि स्टाईल थोडी वेगळी आहे. अशी एक आहे आणि एक अशी एक आहे. तर त्यामुळे आमच्याकडे माझी आजी करायची आणि माझा जन्मगिरगाचे तर स्वामी समर्थ मठ होता एवढं मला माहिती आहे काय. पण आमच्याकडे गणपती आणि बाबा शनी आणि आई साईबाबा, त्यामुळे साईबाबा, गणपती आणि शनी या पलीकडे मला काहीच माहीत नव्हतं. पण 2012ला माझा जो एंडोमेट्रियोसिस झाला, ज्याच्याबद्दल मी नेहमीच बोलत आली आहे. सो 2012 ते 2019 माझ्या 7 सर्जरीज झाल्या आणि त्याच्या लागोपाठ म्हणजे दरवर्षी. आणि त्याच्यामध्ये तो डॉक्टर आणि MRI स्कॅन आणि ते तर असंख्य झालं. आणि त्या पूर्ण 3 वर्षामध्ये माझं असं झालं की हे सगळं माझ्याबरोबर का होतंय, मी कोणाचं काय वाईट केलंय, मी त्या पूर्ण ह्याच्यामध्ये होते. पण जेव्हा मला कळलं की सगळी उत्तरं आतमध्ये आहेत, मी माझ्यावरती सेल्फ वर्क करायला, सेल्फ हिलिंग करायला सुरुवात केली. त्या दरम्यान 2015-16ला आय वॉज जस्ट वॉचिंग सम वेब सिरीज आणि मला असं होतं की मला त्या पॉइंटला नव्हतं जगायचं. म्हणजे आय वॉज टायर्ड. कारण जेव्हा तुम्ही 7-8 वर्ष डॉक्टरांकडे जाता, सतत ऑपरेशन आहे, तुमचा असा आजार आहे जो बरा होणार नाही असं डॉक्टर सांगतात, तुम्हाला दिसतं की नवऱ्याचे पैसे खर्च होत आहेत, आई बाबा तुमचे पाय दाबून देत आहेत जेव्हा तुम्हाला आई बाबांचे दाबायची गरज आहे, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला जगायची इच्छा नसते. आणि त्या फेजमध्ये होते. म्हणजे माझं असं म्हणणं होतं देवाला की माझं कॉन्ट्रीब्युशन काही नाही, तर मला तुम्ही लायबिलिटी नका बनवून की म्हणजे मला नाही कोणाला त्रास द्यायला आवडत. सो एक दिवस मी आणि असंच नवरा बसलो होतो आणि मला डोळा लागला आणि मला स्वामी दिसले. म्हणजे कधी आधी बघितलेलंस का? म्हणजे माहिती होते, पण हेच स्वामी आहेत आणि हे माझी बोलतील किंवा दिसतील असं नाही मला वाटलं कधी. सो फर्स्ट एन्काउंटर ड्रीम्स पण नाही म्हणू शकत होतं मला. मी मूवी बघत होते आणि मला जस्ट आपण डोळे बंद करून बंद पडतो तसं. आणि स्वामी माझ्या डोळ्यासमोर आले आणि त्यांनी मला सांगितलं की तू इकडे ये. आणि मला कळे ना की हे कोण आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही कोण आहात? तर ते बोलले की मी स्वामी आहे, तू इथे ये, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तर मला काही कळे ना आणि मी स्वतःला चिमटा काढला. पण आपल्याला भास होऊ शकतात. पण सांगायला इथे आवडेल की मला स्वामी माहीतच नव्हते की स्वामी आणि गजानन महाराज. सो आय वॉज लाईक कन्फ्युज. म्हटलं तुम्ही कोण आहात? ते बोलले मी स्वामी अक्कलकोटला, मला तुला काहीतरी द्यायचंय हेच सांगत होते. आणि मी दचकन मला म्हणजे डोळे उघडले. नवऱ्याला म्हटलं अरे असं असे मला दिसलेत आणि मी रडायला लागले. पुढचे 3 तास मी रडत होते. मला माहित नाही मी का रडत होते. मी नवरा सांगलं मला तू गजानन महाराजांच्या मठात घेऊन जा आणि स्वामींच्या मठात घेऊन जा, मला बघू दे, मला कळू दे की जे मला दिसले डोळ्यासमोर तेच आहेत का. सो आय वॉन्टेड टू कन्फर्म की ते तेच आहेत का. मग आम्ही दुसऱ्या दिवशी अंधेरीच्या आधी मालाडच्या मठात गेलो जिथे गजानन महाराज आहेत. म्हटलं नाही हे नव्हते दिसले. मग आम्ही अंधेरीच्या मठात गेलो. यू वोंट बिलीव्ह विद्या, मी अर्धा तास रडत होते मठात जाऊन. मला नाही माहिती मी का रडले. म्हणजे आता मी नेहमी मठात जाते तर मला रडू येतं आणि मी अर्धा तास रडले. आणि त्याच्या नंतर माझी सर्जरी झालीच होती. मी अक्कलकोटला बाय रोड गेले 12 तास 14 तास ट्रॅव्हल करून. आणि तिथून आल्यावर माझं नयापण क्रिएशन सुरू झालं, जो माझा बिझनेस होता. ॲक्टिंग इंडस्ट्री जस्ट मी सोडण्याच्याच विचारात होते, ती सोडून
कम्प्लिटली हिलिंगमध्ये मी आले. हिलिंग ॲज अ करिअर मी कधीच विचार केला नव्हता. आणि जी हिलिंगला गती मिळाली स्वामींच्या आशीर्वादाने, राईट. आणि त्याच्यानंतर नयापनला जी गती मिळाली, आणि त्याच्यानंतर मग दिल के करीब, जोश टॉक, इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला ज्या आयुष्यात घटना घडतात, बरोबर. ज्याला आपण म्हणतो की डू ऑर डाय सिच्युएशन येते. माझ्या बाबतीत हेल्थला घेऊन आली, काही लोकांच्या बाबतीत पैशाला, बिझनेसला, रिलेशनशिपला. प्रत्येकाचं वेगवेगळं स्वरूप दुःखाचं वेगळं असतं. पण काय होतं की ती जी सिच्युएशन असते ती तुम्हाला काहीतरी शिकवायला येते. Exactly. सो मी ऍक्टिंगच करत होते, मी या रस्त्यावर जात होते, पण माझा पाथ हा होता. सो इथून मला इथे वळवण्यासाठी स्वामींनी म्हणा किंवा कोणी, तो एंडोमेट्रियोसिस नावाचा जो एक आघात दिला, त्याच्यात मी आरामात डिप्रेशनमध्ये जाऊ शकत होते, किंवा नवरा माझा चांगला कमवत होतो, अरे. पण स्वामींनी बहुतेक ते म्हणतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे का आहे हे मला त्याची प्रचिती तेव्हा आली. आणि तिथून आल्यावरती ज्या माझ्या हिलिंग्सना वेग मिळाला, नयापनला वेग मिळाला, आणि लोकांपर्यंत मी पोहोचवू शकले. आय थिंक स्वामी, माझा प्रत्येक श्वास स्वामीसाठी आहे आता. आणि मला म्हणजे ते काहीच आहे आवाज, म्हणजे जे काही मी बोलते, म्हणजे एका पॉइंटला तर आता त्यांना मी म्हणते की इफ यू कॉल मी आय एम कंटेंट. मी इतकी कंटेंट आहे. म्हणजे स्वामींमुळे नयापन क्रिएशन्स म्हण, हील युअर सोल म्हण, किंवा इव्हन बिट्स अँड बाईट्स, जोश टॉक, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचले माझे व्हिडिओ. सुलेखाने दिल के करीबमध्ये इंटरव्ह्यू घेतला. सो स्वामी आल्यानंतर इतक्या गोष्टी बदलल्या ज्या मी एक्सपेक्टच केल्या नव्हत्या, अजिबात नाही. सो हे फर्स्ट एन्काउंटर होतं माझं. पण मला सांग, तुझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे बाबा, आई, असं नवऱ्याच्या साईडला कोणच नाही स्वामी बघ? नाही, आई त्यातल्या त्यात साईबाबा आणि स्वामींचं करते. बाबा तर शनी. गिरगावात जन्म झाल्यामुळे गायवाडीमध्ये जो स्वामींचा मठ आहे, तर आजी लहानपणी कधीतरी 2-4दा गेली आहे. संगमरवरी मूर्ती स्वामींची, तर मला पुसटचं आंदेवाडीचं मठ का? गायवाडी जाजदान बेकरीच्या समोर. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट काहीच स्वामीचं कनेक्शन नाही. पण असं म्हटलं जातं की स्वामी स्वतःच तुमच्याशी कनेक्ट करतात, जेव्हा आपलं त्यांच्यासोबत जन्मजन्मांचं नातं असतं किंवा काहीतरी आपलं त्यांच्या बरोबर कनेक्शन असतं, तर ते तुम्हाला फाइंड करतात. माझं तर काही संबंधच नव्हता. अगं म्हणजे मी लाईट्स कॅमेरा ॲक्शन, मी 2000 पासून ॲक्टिंग करते, आणि आय हॅव ट्रॅव्हल द वर्ल्ड. म्हणजे बघायला गेलं तर अतिशय मॉडर्न, एव्हरीथिंग वॉज देअर. कशाला स्वामी 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 करेन ना. म्हणजे पण मी खरं सांगू का, ज्याला अनुभव येतो ना तोच एवढं सांगू शकतो. अगदी अगदी. म्हणजे जसं तू म्हणाले की देव तुम्हाला चूज करतो, की स्वामी तुम्हाला चूज असेलही, मला माहित नाही. पण ह्याच्या 5 वर्ष अगोदर मी अशी नव्हते. आय वॉज अ डिफरंट पर्सन. दॅट्स व्हाय आय सेड ना की माझंही सेम झालं, की मी पण अशी नव्हते. आणि मी मम्मीला माझं नेहमी म्हणायचे, अगं काय तू या बुवांचं करत बसली आहे. सेम. मला अंधविश्वास वाटायचा, की अंधश्रद्धा वाटायची, की इतकं काय देव 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 करतात. पण आय थिंक जसं जसं आपण वयाने वाढत जातो आणि आपल्याला जे आयुष्यात येणारे अनुभव, आणि थँक्स टू ऑल द पीपल हू हर्ट अस, कारण ते आपल्याला शिकवत असतात की कसं त्यांच्यासारखं बनून नाहीये, मग आपण घडत जातो. आणि आय थिंक स्वामी म्हणा, प्रत्येकाची श्रद्धा आहे. कोणी स्वामींमध्ये देव बघतो, कोणी साईबाबांमध्ये बघतो, कोणी अजून जीससमध्ये बघत असेल. प्रत्येक जातीचे वेगवेगळे आहेत, पण काहीतरी एक शक्ती आहे हे मला नेहमीच वाटतं. त्याचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी ती शक्ती जी आहे ती अस्तित्वात आहे. माझ्या आयुष्यामध्ये स्वामीच्या रूपाने. अगदी. मला सांग की असं एखादी अशी घटना ज्याच्याने तुला थोडंसं म्हणजे असं वाटलं असेल, म्हणजे असं तरी तुला झालंय का की म्हणजे जवळजवळ तुला त्यांचं असं म्हणजे प्रचिती झाली, म्हणजे असं वाटलं त्या क्षणी की ते आहेतच, तिथे आहेतच ते? हो, आहेतच. कारण जेव्हा मला फर्स्ट टाइम स्वामी दिसले, माझ्या म्हणजे समोरच येऊन उभे राहिले, आणि मला सतत ते दिसतात. मला अजूनही ते दिसतात, माझ्याशी बोलतात. खूप अनुभव आहेत. हे दिसल्यानंतर एक 4 दिवसांनी माझं घराचं शिफ्टिंगचं काम सुरू होतं. मग आम्ही गिरगावात गेलो. तर मग माझी मावशी म्हणाली की गिरगावात येत आहे शॉपिंगला, तर मग माझ्याकडे जेवायला या. मग तिने सांगितलं स्वामी समर्थ लेनच्या मागची गल्ली तिचं घर, स्वामी समर्थ बिल्डिंग, असं तिने ॲड्रेस दिला. सगळं स्वामी 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 होतं. मग आम्ही गेलो, प्रॉफिट मार्केटमध्ये शॉपिंग केली, आणि खूप बॅगा झाल्या. नवरा म्हणाला की त्या बॅगा कोण ठेवणार, 9-10 बॅगा होत्या. सो तिथून एक माणूस आला आणि तो म्हणाला की ताई मी खाल्लं नाही आहे 4-5 दिवस काही, मी तुमचं सामान ठेवून देतो गाडीमध्ये. म्हटलं ठीक आहे. नवऱ्याला म्हणाले की चल याला देऊ 500 रुपये, हा पण खायला आणि आपलं सामानही ठेवलं जाईल. आम्ही त्या माणसाने गाडीमध्ये बॅगा ठेवल्या, सगळं झालं.
आम्ही पैसे काढून द्यायला गेले तेव्हा मी विचारलं, म्हटलं काका कुठून आलात? त्यांनी सांगितलं कर्दाळीच्या जंगलातून आलो. वा, आणि मी Are आई you serious? येस. आणि बरं, त्याच्या आधी कर्दळी कोणाला माहिती नाहीये. पहिला पण ते म्हणजे बऱ्याच लोकांना कर्दळीच्या जंगला म्हणजे मलाही हो, हो. असं काही टाइम पासून ते दिसतंय हो, सारखं हो, सारखं, हो. म्हणून थोडं सांगशील का त्याच्या? कर्दाच्या जंगलातनं प्रकटले होते ते. तर तो माणूस हे सांगितलं, मी पैसे गेला वळले, तो माणूस गायब. सो त्याच्या 3 दिवस आधी मला ते दिसले होते. हा अनुभव आला. त्याच्यानंतर माझी सर्जरी जी झाली 2019ला, तो किस्सा तर मला सांगायला आवडेल, कारण तो किस्सा माझ्यासाठी लाईफ चेंजिंग किस्सा होता. सो माझ्या जी 6वी सर्जरी होती तिथे माझी फसवणूक झाली होती. डॉक्टरांनी मला सांगितलं तो ओरी काढली आणि काढलीच नव्हती. अरे बापरे. सो मला पुन्हा एक सर्जरी आली होती आणि माझ्या नवऱ्याची ट्रान्सफर झाली होती US ला, पण काही जाता आलं नाही त्यामुळे. right. सो आय वॉज इन डिप्रेशन की जॉबचा पण इश्यू चाललाय, हेल्थमध्येही फसवणूक आहे. म्हटलं काय चाललंय काय लाईफमध्ये. मी लिटरली स्वामींशी भांडले. म्हटलं स्वामी तुम्ही म्हणता भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हटलं हे सगळं थोतांडे. म्हटलं तुम्ही खरे असाल ना तर मला तुम्ही आत्ता या क्षणाला मला तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवा. अँड आय वॉज व्हेरी अपसेट. अचानक मला एका मैत्रिणीचा फोन आला. ती बोलली की अगं तू DP स्वामींचा ठेवलास ना, तर तुमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये जी मुलगी राहायची ना ती स्पिती व्हॅलीहून आली आहे आणि तिला स्वामीने दर्शन दिलंय आणि ती कतार एअरवेजमध्ये जॉबला होती. ओके. तिला स्वामीने दर्शन दिलं कतारला. तिथून तिने तो जॉब सोडून ती स्पिती व्हॅलीला तिने काय म्हणतात त्याला सगळं सोडून ते घेतात ना संन्यास घेतला. ओके. आणि स्पिती व्हॅली ती गणपतीला तिकडे आली होती तेव्हा तिने DP पाहिला माझा. तो बोली मेरे को वनिश्री को मिलना है. आणि स्वामी तिच्याशी बोलतात. ती आता सगळं सोडून ती लोकांची सेवा करते. स्वामी जे जे सांगतात तसं तसं ती लोकांना सांगून जे जे आहे ते करते मी. सो शी केम टू माय हाऊस. सर्जरीच्या 1 दिवस आधी आणि माझ्या घरी आल्यावरती तिने सगळीकडे बघितलं आणि तिने सांगितलं की तू या बेडवरती जिथे झोपले होते इथे खाली क्रिस्टल ठेवलेत ना, तू लोकांना हील करतेस ना, लोकांचे सगळे नेगेटिव्हिटी घेते, ते सगळे उचलले आणि फेकून दिले दाराच्या बाहेर आणि सांगितलं की त्याच्यापुढे हिलिंग करायचं नाही 1 वर्ष. ती तुझी शेवटची सर्जरी आहे. त्या स्वामीच्या तसबिरीकडे बघत होती ती. आय डोंट नो व्हॉट हॅपन. सांगितलं लास्ट सर्जरी बरी होणारी स्माईल दिली आणि ती गेली. आज 4 वर्ष झाली मला ती मुलगी दिसली पण नाही. परत दिसली नाही. पण ती आहे का? ती आहे पण ती माझ्या काहीच संपर्कात नाही. सो म्हणजे ना कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये स्वामी येतात तुम्हाला. पण आपण इगोमध्ये इतके मशगूल झालेलो असतो, आपल्याला एवढा इगो असतो की आपल्याला असं वाटतं की असं काही स्वामी बिमी येत नाही, तुमच्या भ्रामक कल्पना. बऱ्याच असं होतं इगो. कारण की आपण इगोपेक्षा ना बऱ्याच लोकांना माहिती नसतं की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. ते मानतात. आत्ता सिंपल मठातनं बाहेर आले, मी चपलांसाठी उभी होते. एक माणूस असाच आला, काही प्रसाद मिळू शकेल का? म्हटलं माझ्या हातात तर चाफ्याची फुलं होती. मी उघडून बघितलं तर 3 फुटाणे होते. त्याने माझ्याकडे हात पुढे केला, मी 1 फुटाणा दिला. म्हणजे काही गरजच नव्हती. म्हणजे छोट्या छोट्या अनुभवातनं बघितलात तर मी नेहमी म्हणते तुम्ही बघितलात तर दगड, मानलात तर देव. अगदी अगदी अगदी. सो त्यामुळे स्वामींचे असे मला रोज अनुभव येतात आणि फक्त ते मला नाही आहेत, माझ्याकडे काम करणाऱ्या बायकांना पण स्वामी दिसायला लागले. क्या बात आहे. म्हणजे बघ, आणि हाच आपल्या सिरीजचा पण हेच उद्देश आहे की बरेच लोक, आता मी जेव्हा या सिरीज थ्रू बऱ्याच जणांशी कनेक्ट केलं वर्षी, आणि तू बिलीव्ह नाही करणार त्याच्यामुळे बरेचसे लोक मला विचारतात की, आणि ते ना स्वतःहून जायला लागलेत मठात. ते कधी स्वामींना म्हणजे ते ऐकून होते पण त्यांना कधी त्यांचा अनुभव नाही आला किंवा ते कधी मठात गेले नव्हते. ते माझं जसं झालं तसं माझं पण मी कधी गेली मलाच कळत नाही कशी झालं आणि कसं झालं ते. तसंच बरेचसे लोक आहेत जे आपल्याला बघून आपल्या थर्सडेला सिरीज बघून त्यांना ते आवडतंय आणि ते स्वतः पण जातात आणि त्याच्यानंतर मेसेज करून पण सांगतात. कारण ते मला असं वाटतं की कुठेतरी एक श्रद्धास्थान असावं. मी हे म्हणत नाही की तुम्ही सतत देवदेव देवदेव करा, ठीक आहे, पण कुठेतरी एक श्रद्धास्थान असावी आणि कुठेतरी एक सुप्रीम पॉवर आहे, एक ज्योती स्वरूपात म्हणा किंवा आहे आपल्या प्रत्येकामध्ये. म्हणजे मी नेहमी म्हणते की वी ऑल आर बॉर्न एनलाइटेड, बट हाऊ मेनी पीपल आर ट्रान्सफॉर्मिंग देमसेल्फ. राईट. एनलाइटन सगळ्यांकडेच आहे, आपण सगळेच एनलाइटनमेंट आहोत, पण किती जण स्वतः काम करून स्वतःमध्ये उत्तर शोधून स्वतःचे खामियां, खुद की खामियों को एक्सेप्ट करके कि हाँ मेरे में ये प्रॉब्लम है,
हाँ मेरी ये गलती है, Absolutely. मैं नहीं करूंगी इसके बाद, हे किती जण करू शकतात ऍक्सेप्टन्स शिवाय आपण आयुष्यात पुढे मूव्ह ऑन नाही करू नाही. शकत. आणि सोलचे व्हर्च्यूज, आता मी शुभांगीकडनंच ब्रह्मकुमारीचं केलं तर व्हर्च्यूज ऑफ सोल तिचा एक जो टॉपिक Absolutely. होता, ती हॅपीनेस, काइंडनेस, फॉरगिव्हनेस, या सगळ्या गोष्टी म्हणजेच देव आहे असं मला वाटतं. म्हणजे देव असं, आता हे जसे स्वामी समर्थ आहेत किंवा हे सगळे मेसेंजर्स आहेत, जे आता अगदी. ब्रह्मकुमारी केल्यानंतर मला कळलं की कसे ते खाली मेसेंजर्स आहेत. प्रत्येक ह्याच्यावर Yes. प्रत्येक धर्मात- आपण धर्मात गेले आणि लोकांना Yes. त्याचा धर्म केला. येस येस. सो मला असं वाटतं की माणुसकी जपणं आणि माझं श्रद्धास्थान स्वामींमध्ये आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये. वेगळं असू शकतं. पण एकमेकांशी अगदीच. चांगलं वागणं, इगोने न वागणं, प्रेमाने वागणं, चूक झाली, नोबडी इज परफेक्ट, पण पुन्हा पुन्हा ती चूक करणं ही चूक. Absolutely. चुकीतनं शिकत जाणं आणि एनलाइटन असून ट्रान्सफॉर्म कसं करू शकतो. मनुष्य बऱ्याच वेळेला ना आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ना आपल्या आजूबाजूलाच असतात, पण आपण ते दुसरीकडे शोधायला जातो आणि त्याच्यामुळे जे महत्वाचं आहे त्याच्यावर फोकस न करता जे महत्वाचं नाही आहे तिकडे आपलं जास्त लक्ष असतं, जे ऍक्च्युली आपल्याला आपला सर्व नाही करत आपल्याला, आपण तिकडे इन्व्हेस्टेड असतो. पण जे आपल्या समोर आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन बऱ्याच काही गोष्टी मिळणार आहेत, त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जेव्हा स्पिरिच्युअलिटीकडे मी वळले, जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु येतो, येस. तेव्हा एक फोकस, एक बोलतो ना, एक सेट होतो आपला की नाही, आणि आपलं मार्गदर्शन ते आपोआप करत जातं, ऑटोमॅटिकली होत जातं. आणि तेव्हा तुला कळतं की अच्छा हे नाही गेलं, चल बाजूला, हे नाही गेलं, चल बाजूला, हे नाही गेलं, चल 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 करत आपला मार्ग मोकळा होताना हे मी लाईफ म्हणजे मला सांगू शकते. आणि प्लस पॉईंट जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या रस्त्यावर चालता, जी निगेटिव्ह लोक आहेत ना ती ती गळून जातात. ऑटोमॅटिकली हे तर दिस इज एक्सपिरियन्स. आणि मला आपल्याला काही करायचीच गरज नाही लागत, ते असेच असं बोलतो ना, 18 असं वर्षाची बाहेर नाती फेकले जातात. तुटलेली आहेत माझी तर फ्रेंडशिप. कारण मला कळलं की यार मी कोणत्या लोकांना जमवून ठेवलं होतं. आणि देअर इज अ डिफरन्स बिटवीन चुझिंग टू बी अलोन अँड फीलिंग अलोन अँड फीलिंग लोनली. Really. खूप वेगळं आहे. हो. आय चूज टू बी अलोन, आय एम नॉट लोनली, आय हॅव अमेझिंग फ्रेंड्स, आय हॅव अमेझिंग फॅमिली. पण मी जेव्हा एकटी राहते तेव्हा मी विचार करते, आणि विचार करणं इज अ निशाणी ऑफ युअर ग्रोथ. कारण तुम्ही विचारच केला नाही की तुम्ही ग्रो करणार. आणि तुम्ही स्वतःबरोबर टाइम स्पेंड करणं किंवा Exactly. एक आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि स्वामी म्हणा किंवा अजून कोणी एक गुरु तुम्हाला जेव्हा पाठीशी असतो ना, नॉट नेसेसरी फिजिकल फॉर्ममध्येच असायला हवा. Absolutely. तुमचं कम्युनिकेशन, कारण आपल्या सगळ्यामध्ये ती ताकद दिलेली आहे, पण आपण बाकीच्या गोष्टींमध्ये इतके मशगूल झालोय की आपण मेडिटेशन करत नाही, आपण स्वतःशी आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून हायर सेल्फशी कनेक्ट व्हायला लागतं तेव्हा तुम्हाला कळतं Absolutely. हे किती वरवरचं आणि थोतांड आणि किती आर्टिफिशियल आहे, आणि त्याच्या पलीकडे जायचंय. कारण ॲट द एंड ऑफ द डे सोलची जर्नी आहे. Oh, आणि yes. स्वामी म्हणा किंवा साईबाबा म्हणा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अशा स्वरूपात येतात, Right. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. सो मी एकच सांगेन की असे काही अनुभव आले तुम्हाला तर त्याच्याकडे तुम्ही अंधविश्वास किंवा भास आहेत मनाचे, तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असं न घेता खोलात जाऊन तुम्ही थोडासा त्याच्यावर अभ्यास केला. ऍक्च्युली मला प्रॉब्लेम काय आहे ना माहिती आहे की आता सगळं असं नाही, एवढे बिझी सगळे आहेत की विचार करायला 2 मिनिटं थांबून स्वतःशी बोलायला पण लोकांना टाइम नाही आहे. लोकांना एकटं बसायचंच नसतं. अरे मी आता फ्री आहे, चल ना भेटायला, चल शॉपिंगला, चल टीव्ही बघूया, चल हे करे ते करे. अनफॉर्च्युनेटली स्वतःचीच कंपनीची भीती वाटते. एक्झॅक्टली, बिकॉज देर इज नो एक्सेप्टन्स अँड लोक एक्सपेक्टेशन्स वर जास्त भर देतात आणि एक्सेप्टन्स नसतो. सो तिकडेच आपण, मला असं वाटतं की तिकडे कुठेतरी आपली एनर्जी लॅक करतो आणि तिकडेच कुठेतरी आपला तो फोकस. आणि म्हणूनच लाईक माइंडेड लोकांमध्ये राहणं, उठणं बसणं का महत्वाचं असतं, कारण आपले विचार, आचार आणि आहार, म्हणजे आय बिलीव्ह इन दॅट, जसा तुमचा Absolutely. आहार तसा तुमचा विचार. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जसं बघा ना, आज जे आपण खातो ते चेहऱ्यावर दिसून येतं. ऍब्सोल्युटली, एक्झॅक्टली, परफेक्ट. सो ओके, आणि मी तोपर्यंत मी जरा कमेंट्स चेक करूया, आपण सगळ्यांना हाय हॅलो करूया. ओके, सो वी हॅव हाय हर्षदा, हाय रश्मी, हाय आकांक्षा, हाय रोशन. सो तुम्हाला कोणालाही स्वामींचे अनुभव जर आले असतील तर तुम्ही नक्की, नॉट जस्ट स्वामी पण प्रत्येकाला आपला एक गुरु असतो आणि त्या गुरूंचे अनुभव आपल्याला येतच असतात. तर असे काही अनुभव तुमच्याकडे असलं तुम्ही नक्की आमच्याशी कनेक्ट व्हा आणि तुम्हीही येऊ शकतात. जशी वनश्री आली तशी तुम्हीही येऊ शकतात आणि आमच्यासोबत तुमचे अनुभव शेअर करू शकता. लेट्स स्प्रेड पॉझिटिव्हिटी अँड लव्ह. युअर वर्ल्ड नीड्स ऑल दिस, राईट. आपण सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो. कधी कधी
आपल्याला अनुभव नाहीत पण समोरच्याला आलेला अनुभव आपल्याला हिंमत देऊन जातो, एक पॉझिटिव्हिटी देऊन जातो, एक एक बोलतो ना आपण एक होप देऊन जातं. तर कधी पण आपले एक्सपिरियन्सेस, चांगले एक्सपिरियन्सेस नक्कीच शेअर करा, बॅड एक्सपिरियन्सेस सुद्धा करा, पण त्याच्यातनं काही चांगलं आपण काढू शकलो तर नक्कीच करा. हो की नाही? स्वामी पाठीशी आहेत. हो, थँक्यू फॉर दिस. श्री स्वामी समर्थ स्वाती भट पण आहे ज्या खूप स्वामींना म्हणतात. स्वाती हो, नक्की स्वाती नेक्स्ट टाइम तुला नक्की यायचं आहे इकडे आणि तुझे अनुभव देखील आम्हाला ऐकायला आवडतील. हो की नाही? ऍब्सोल्युटली. स्वाती मीन्स द ज्वेलरी. येस, स्वाती स्वाती. स्वाती स्वाती ज्वेलरी. येस स्वाती. वैशाली स्वामी पाठीशी आहेत म्हणून त्यांना मानलं पाहिजे का, असा प्रश्न आलाय तुला. हे तुमचं मी म्हटलं तसं, बघितलात तर दगड, मानलात तर देव. सो प्रत्येकाची श्रद्धा असते, आस्था असते, आणि असं म्हणतात ना, जो भूत बघतो त्याचाच विश्वास असतो त्याच्यावरती. तसंच आय थिंक मला माझ्या जर्नीमधनं जाताना, कारण मी ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ मॉडेलच इतके वर्ष होते, पण मी ॲज अ हीलर आज स्वामींच्या कृपेने मला इथे सांगायला आवडेल, ऑलमोस्ट 6 वर्ष मी हिलिंग करते आहे. आणि आज युगांडापासून ते यवतमाळपासून ते सिंगापूरपासून ते सोलापूर, ऑल ओव्हर द ग्लोब माझे क्लायंट आहेत. आणि कोणाला डिप्रेशनमधनं, कॅन्सरमधनं. तुम्हाला जेव्हा कुठलीही आपत्ती येते तेव्हा तुमचे विचारधारणाच निगेटिव्ह होऊन जाते, पण तिथे ॲज अ हिलर माझं हे काम असतं की ती पॉझिटिव्हिटीने एनर्जी तुम्ही चेंज करू शकता. बरं, ही सगळी आज मी तुमच्याशी जे लाईव्ह करतेय हे तुम्ही शिक्षित आहात, तुम्हाला कळतंय मी काय म्हणतेय म्हणून तुम्ही ऐकू शकताय. म्हणजे शब्द मी दाखवत नाही, ते एनर्जी आहे. तुम्ही जो श्वास घेता तो तुम्हाला दिसत नाही, ती पण एक एनर्जी आहे. सो तुम्ही जी गोष्ट दिसत नाही म्हणून ती तुम्ही नाकारू नाही शकत. सो स्वामी असतील, साईबाबा असतील, गणपती असतील, ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे, पण देअर इज अ एनर्जी. आय बिलीव्ह इन दॅट एनर्जी इन फॉर्म ऑफ स्वामी. फॉर मी इट इज, आय एम मोर कनेक्टेड टू स्वामी. आता मला शंकराची पिंडही दिसते, शंकरही दिसतोय, कालीही दिसते. सो प्रत्येकाचं वेगवेगळं कॉलिंग असतं, त्यामुळे ते पाठीशी आहेत म्हणून त्यांना मानणं किंवा ते पाठीशी नाहीत म्हणून त्यांना न मानणं त्याच्या बियॉन्ड आहे मी. बिकॉज आय बिलीव्ह इन वन एनर्जी विच इज अ पॉझिटिव्ह एनर्जी विच इज गिव्हिंग मी लॉट ऑफ एनर्जी टू हील अदर्स. आणि ते सगळं स्वामींमुळेच शक्य आहे माझ्यासाठी. ॲब्सोल्युटली. मला तुला विचारायचं आहे, आता वैशालीने सांगितलं की स्वामी पाठीशी आहेत म्हणून त्यांना मानलं पाहिजे का. अगं, आपला विश्वास तेव्हाच त्यांच्यावर बसतो जेव्हा पहिला अनुभव येतो, तेव्हाच आपल्याला कळतं की नाही, एक अशी डिवाइन एनर्जी आहे जी आपल्या कायम पाठीशी. आपल्याला कधी कधी आपल्या मनासारखं बऱ्याचदा घडत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की ही इज नॉट वॉचिंग यू और ही इज नॉट विथ यू. ते असतात आपल्या आजूबाजूला, पण ते आपल्याला आपली चूक, आपण कुठे चुकतोय हे आपल्याला पण कळलं पाहिजे. आणि जेव्हा ते आपल्याला समजतं की आतून आपण चुकलं, भले ते आपल्याला दाखवायचं नसतं, आजकालच्या जगात आपण नाही दाखवत, पण जेव्हा आपल्याला कळतं की आतून आपली चूक आहे, तेव्हा आपल्याला ते कळतं की हे असंच नाही आपल्याला कळलंय, कोणतरी आपल्याला सतत त्याची जाणीव करून, पुस्तकाद्वारे म्हण, वाईट मित्रमैत्रिणींच्या द्वारे म्हणा, किंवा आयुष्यामध्ये तुमचे पॅटर्न्स राहतात. जोपर्यंत तुम्ही तुमचे लेसन शिकत नाही तोपर्यंत ते पॅटर्न कंटिन्यू होत राहतात. तर कधी सिच्युएशन, कधी माणसांमुळे, तीच लोक कधी कधी आपल्याला नाही का येत राहतात आपल्या आयुष्यामध्ये सर्कल करून. सो ही एनर्जी डायरेक्टली तुमच्याशी कनेक्ट होऊ शकते, पण त्या थ्रू, या व्यक्तीच्या थ्रू, किंवा तुम्हाला प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी सोल्युशन हवं, एखादं पुस्तक कोणीतरी सजेस्ट करून जातं. सो इट इज ॲब्सोल्युटली एनर्जी. अँड आय अगेन अँड अगेन आय एम सेइंग की मी त्या शक्तीवर आणि त्या एनर्जीवरती विश्वास ठेवते जी ब्रह्मांडात आहे. जिथे ब्रह्मांडचं नासाने शोधून काढलं, तो ओमची ध्वनी युनिव्हर्समध्ये आहे. तर त्यास कुठेतरी मी व्हिडिओ पाहिला, ओ म, त्याची जर तुम्ही फोड केली तर ओ म आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. सो जो जग निर्माण करतो, जो मेंटेन करतो आणि जो डिस्ट्रॉय करतो, दिस इज अ सायकल. सो ही जी एनर्जी आहे ती माझ्यासाठी स्वामींच्या रूपात आहे. सो त्यामुळे माझं स्वामींवरती प्रेम तर आहेच आणि श्रद्धा आहे. अगदी अगदी. वनश्री, मला सांग की प्रत्येकाच्या आयुष्यात असं, जसं तुम्हाला म्हणालीस की तुझं स्वामींबरोबर सोबत एन्काउंटर झालं, त्यावेळेला असं काही एक क्षण की जिकडे तू पूर्ण बोलतो ना, एक सगळी तुझी म्हणजे प्रयत्नांची मर्यादा संपलेली आहे आणि एक अशी तू निराश होऊन, हताश होऊन एक हाक मारली. गुरुवारी मला 2019ला मला रिपोर्ट आला की माझी ओव्हरी काढलीच नाहीये आणि त्याच ओव्हरीमध्ये सिस्ट आहे. जबकि आदल्या 9 महिन्या आधीच्या रिपोर्टमध्ये होतं की टोटल हिस्टेक्टोमी विथ ओव्हरेक्टमी अशी
नावं मी ऐकली नाही आहेत कधी. असा रिपोर्ट होता आणि 9 नावं महिन्यांनी मला कळतं म्हणजे ओव्हरीमध्ये सिस्ट आहे. सो आधी हा शॉक माझ्यासाठी. मी 3 डॉक्टर फिरले त्या दिवशी ओपिनियन घ्यायला आणि तिघांनी सांगितलं की 7वी सर्जरी करावी लागेल. आणि मी अतिशय अपसेट होते कारण 7वी सर्जरी परत एक ट्रॉमामधनं जाणं. कारण प्रत्येक सर्जरी नंतर मी 10-20 किलो कमी केलंय कारण मी जाडी व्हायचे. लोक बॉडी शेम करून जायचे मोठी योगी पण कोणाला माहिती नाही 32व्या वर्षीपासून पिरियड्स बंद केले. दॅट वॉज द रिझन आय वॉज गेटिंग वेट. पण ते मी तेव्हाच सोडून दिलंय त्या लोकांबद्दल विचार करणं. पण ऑफकोर्स मी माझ्या एका मित्राशी बोलत होते जो अगेन स्वामी भक्त आहे आणि त्याच्या एका फेजमधनं त्याला बाहेर काढण्यासाठी मी हिलिंग केलं होतं. त्याला आवाजावरनं कळलं की तू मला भेट कॉफी प्यायला आपण बोलूया. मग तो बोलला अगं भिऊ नको स्वामी पाठीशी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी तूच निराश झाली तर. म्हटलं मी हिलर आहे पण मी पण निराश होते मला म्हणजे डॉक्टर स्वतः सर्जरी करू शकत त्याला दुसरा डॉक्टर लागतो ह्याचा अर्थच नाही की त्याची केपेबिलिटीज कमी होतात. फक्त तो अनेस्थेशिया देऊन स्वतःला कट करू शकत. त्याचं मलाही लो फेजेस येतात मलाही कोणीतरी लागतं. तर मला त्यांनी सांगितलं की सगळं ठीक होईल स्वामी येतील काहीतरी मार्ग दाखवतील. गुरुवार शुक्रवार मी अतिशय रडले कारण की मला पुन्हा एकदा सर्जरीला सामोरं जावं लागणार होतं आणि नवऱ्याचं माझ्या US जॉबचं सुरू होतं. तर आय वॉज एक्स्ट्रीमली अपसेट. शनिवारी सकाळी मी उठले आणि मी खूप रडले. खूप म्हणजे 6 ते 9 मी रडले. माझ्याकडे एक फोटो आहे स्वामींचा. मी त्यांच्याशी भांडले. म्हटलं आयदर तुम्ही मला इथून घेऊन जा मला हे जीवन जगायचं नाही नाही तर मला असं काहीतरी मार्ग द्या की मला हा आजार निघून जाईल. कारण दिस डिझीज इज इन्क्युरेबल. हा मेंटेन करता येतो पण याच्यावर औषधोपचार नाही. म्हणजे मेनोपॉज नंतर पण हा रिपीट होऊ शकतो. आणि चिडून मी फोन हातात घेतला आणि मी जोरजोरात स्क्रोल करायला लागले. म्हटलं मला मार्ग द्या नाही तर मला मारून टाका मला नाही जगायचंय. खूप भांडले मी आणि परत एक 8-10 लाख रुपयांचा खर्च नवऱ्याला. परत तो मला ट्रॉमा परत आई बाबा ट्रॉमा. आय वॉज फायटिंग विथ हिम इंटरनली. आणि एक मोबाईल म्हणजे ही अतिशयोक्ती नाही एक स्क्रीन अशी येऊन थांबली ज्याच्यावरती एक बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये लिहिलं होतं आर यू डिलिंग विथ एंडोमेट्रियोसिस टिक मार्क 10 इफ यू आर टिकिंग मोर दॅन 10 दॅट मीन्स यू हॅव एंडोमेट्रियोसिस. मी सगळे 30च्या 30 टिक केले. बघितलं तर डॉक्टर अभिषेक मंगेशीकरचं नाव होतं तिकडे. मी त्यांना ताबडतोब मेसेज टाकला अँड ही इज ऑन एंडो स्पेशलिस्ट एंडोमेट्रियोसिस स्पेशलिस्ट. त्यांना फोन केला शनिवारी. त्यांना म्हटलं माझं असं असं आहे. ते बोलले मंडेला ये. मंडेला गेले तेव्हा कळलं आपली फसवणूक झाली. त्या आधीच्या डॉक्टरने सर्जरीमध्ये ओळी काढलीच नव्हती त्यामुळे तो रिलॅप्स होऊन किडनी आणि बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सकडे जात होता. बापरे. आणि त्यांनी सांगितलं की सर्जरी करावी लागेल. 2 ऑप्शन्स होते आयदर त्या डॉक्टरवर केस करा नाहीतर सर्जरी करून आधी स्वतःला वाचवा. स्वामीने मला तो डॉक्टर दिला. बरं नाव अभिषेक मंगेशीकर. मला आठवत आहे मंडेला मी ऍडमिट झाले. ट्युजडेला सर्जरी होती आणि बुधवारी रात्री मला बाळू मामाच्या नावाने चांगलमधनं फोन आला की मनीषे कॅमिओ रोल करायचा आहे. म्हटलं सर माझी परवा सर्जरी आहे कसं करू मी. ते बोलले नाही माहूरच्या देवीचा रोल आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माहूरची देवी माझी कुलदेवी आहे रेणुका माता. आणि मी गुरुवारी रेणुका माताचं रूप घेऊन तिकडे शूटिंग केलं. रविवारी ती मुलगी आली जिने सांगितलं स्वामींकडे बघून की ही लास्ट सर्जरी आहे. आणि त्याच्या 2 महिन्याआधी शनिवारी हा अनुभव की मी स्वामींची भांडले स्वामींना विनवण्या केल्या की मला यातनं बाहेर काढा. अभिषेक मंगेशीकर लिटरली ती स्क्रीनची फ्रीज झाली. त्यांचं नाव जणू स्वामीनेच सांगितलं की हाच डॉक्टर तुला बरं करेल. माझी सर्जरी झाली आणि 1 वर्ष लॉकडाऊनमध्ये मी राहिले जाऊ नाही शकले. 1 वर्षाने मला कळलं की माझा हा आजार बरा झाला अँड एंडो फ्री. सो स्वामींनीच मला मंगेशीकरांची भेट करून दिली. स्वामींनीच दिल के करीबमध्ये मला काय म्हणतात त्याला कारण मॅनिफेस्ट करत होते की माझ्यावर हे जे काही झालं हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. माझ्या एनर्जीज मी तशा क्रिएट केल्या आणि त्याच्यानंतर सांगायला जवळजवळ 30 ते 35 बायका त्या इंटरव्ह्यू नंतर एंडोमेट्रियोसिस फ्री झाल्या. मला कुठून फोन येतात. ते स्वामी हा चमत्कार नाही तर काय आहे. एक ॲक्ट्रेस किंवा एक मॉडेल जिचं आयुष्य उत्तम चाललंय ती फॉरेन ट्रिप्स करते बिझनेस क्लासमधनं फिरते सगळं हाताशी जे म्हणेल ते नवरा आणून देतो. अचानक ही मुलगी स्वामी वेडी म्हणून नाही ना करायला लागू शकत. ॲक्टिंग सोडून लिटरली मी सांगू हे सगळ्या गोष्टी शिकले. टॅरो कार्ड लेनॉर्मन कार्ड चक्रा हिलिंग पास्ट लाईफ रिग्रेशन इनर चाइल्ड हिलिंग मनी मॅनिफेस्टेशन सगळं 15 मोडॅलिटी शिकले. त्याच्यात मी अतोनात पैसा ओतला कारण आवड निर्माण होते आणि स्वामी रस्ता दाखवत होते कुठेतरी. आणि आज एवढ्या लोकांना हील त्यांच्यामुळेच करू शकते.
अगदी. त्यामुळे स्वामींना एकच सांगते की हील युअर सोल. पुढे मला NGO मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मला त्या मांजरांसाठी मुंबईमध्ये व्हॅन चालू करायची 24 तास, कारण गाई कुत्रे मांजरी पावसात त्यांची अवस्था बिकट असते. अगदी. तर मी स्वामींना मठात नेहमी हेच म्हणते की तुम्ही खूप दिलंय आजपर्यंत, पण मला हे NGO मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता म्हणजे आपल्याला समाजाला द्यायचं असतं. आपण किती घेणार, आपण समाजाला पण द्यायला हवं ना. किती हावरटपणा करायचा. हात असा असावा नेहमी, असा नको, असा फक्त आशीर्वादासाठी असावा असं मला वाटतं. ते पण आता कलियुग आहे तर तो हात असा असतो, पण त्यातही चांगले लोक असतात. अगदीच. आणि मला तुला विचारायचं होतं की आता बरेचसे स्वामी भक्त आपल्याकडे, बरं त्याच्या आधी एकदा की तुम्हाला कोणाला काही तुमचे अनुभव जरी शेअर करायचे असेल, आत्ता या लाईव्हमध्ये करायचे असेल, तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट सेंड करून ब्रॉडकास्टमध्ये जॉईन होऊ शकतात. आम्ही तुम्हाला कॉलवर पुल करू शकू. तर तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही जर तुमचे काही अनुभव जर शेअर करायचे असतील तर आत्ता तुम्ही करू शकता. की नाही, आपण लाईव्हवर तुमच्याशी बोलू शकतो, आम्ही दोघी विचारायचं असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही विचारू शकतात. कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून नक्की विचारू शकतात. बरेचसे मला तुला विचारायचं होतं की स्वामीवर जसं स्वामींचं आहे तसं अजून कुठल्या गुरूंचं आहे का तुला अनुभव? जसं की तुला गजानन महाराजांचा पण. हो, पण माझं मी म्हणते ना, इट इज अबाउट कनेक्शन. आपण आयुष्यात लोकांना इतक्या लोकांना भेटतो, पण सगळ्यांशी कनेक्ट होतो का आपण? नाही. त्यातली एकच मैत्रीण असते जी जीवश्य कंठस्य असते. तसे माझ्यासाठी स्वामींचं आहे की असं पण नाही की बालपणापासून आमच्या घरी खूप भक्ती चालू आहे त्याची, नाही. इट इज अ कनेक्शन. आणि आय थिंक वेळ यावी लागते प्रत्येकाची. माझ्यासाठी एन्डोमेट्रियोसिसच्या द्वारे स्वामींची एंट्री झालेली आहे आणि ती एंट्री इतकी सुंदर झालेली आहे की आज मी माझ्या एन्डोमेट्रियोसिसला भले 7 ऑपरेशन झाले, पेन बंद गेले, ऍक्टिंग सोडावी लागली, पण मी ऍक्टिंग परत सुरू करते. त्यांची सिरियल नाव नाही सांगणार एवढा. स्टार प्रवाहाला माझा नवीन शो येतोय, शूटिंग सुरू झालंय. आणि पहिला कॉल जो आला, ज्या माणसाने फोन केला तो सुद्धा स्वामी भक्त. क्या बात आहे. स्वामी आपले पहिला कॉल जो आला तो गुरुवारी आला. सेकंड जो ऑडिशन झाली तोही कॉल गुरुवारीच आला. ऑडिशन गुरुवारी झाली, लुक टेस्ट गुरुवारी झाली, शूटिंगही गुरुवारपासून सुरू झालं. पण काही कारण असतं ते शुक्रवारी ढकलावं लागलं. ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गुरुवारी सुरू झाल्या आणि त्यांना काहीतरी एक टोकन म्हण किंवा एक मलाही वाटतं की स्वामी जर मला एवढं भरभरून देत आहेत तर मलाही काहीतरी करायला पाहिजे. तर मग मी आता मागच्या 2 वर्षापासून स्वामींचा उपास करते गुरुवारी आणि मठात जाते दर गुरुवारी न चुकता. आणि अजून गुरु म्हणशील तर असं नाही, पण माँ कामाख्या देवीचं मला खूप, आणि माँ काली. तर आसामहून माझ्याकडे मी सिंदूर मागवलेला आहे. रोज ते मी इथे लावते फॉर शक्ती, कारण वुमेन इज अ सिम्बल ऑफ शक्ती. सो त्याच्यासाठी मी करते. आणि आय थिंक माझी बाकीचे क्लायंट्सच इतके माझ्याकडे येतात की ते कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीत असतात. तर आय थिंक स्वामीच पाठवून करतात आणि आय एम जस्ट अ मीडियम. ते माझ्याकडनं त्यांना जे हवं ते करून घेतात. सो फॉर मी आय एम नथिंग, आय एम जस्ट अ मीडियम. सो स्वामी व्यतिरिक्त म्हणशील तर माँ कामाख्या. आणि आता हल्ली शंकर आणि मला शिवलिंग खूप दिसायला लागलेत. तर माझा थोडासा रिसर्च चालू की वाय, बिकॉज शंकर इज अ सिम्बल ऑफ डिस्ट्रॉयर. सो आय थिंक द न्यू मी इज इन द प्रोसेस and the old me is getting destroyed. And I believe in so maybe that is why. but माझ्यासाठी आई बाबा सगळे स्वामीचे. मला बरेचशी एक टॉपिकवर मध्ये बोलावं असं वाटलेलं की कधी कधी आपल्याला काय होतं ना, मला बरेच लोक विचारतात की अरे म्हणजे तू कधीपासून स्वामींचं एवढं करायला लागलीस. सो ते मला पण नाही कळलं. सो जे आपल्याला जेव्हा करायचं तेव्हा नाही करू शकत. आता माझी एक मैत्रीण आहे, तिला गुरुचरित्र कधीपासून वाचायचं होतं. तिला जेव्हा वाचायचं तेव्हा ती नाही, म्हणजे ती वेळ यावी लागते. तर सगळं 6 महिन्यापूर्वी मला नरसोबाची वाडी स्वप्नात आली आणि मला सांगितलं नरसोबाच्या वाडीला ये आणि गुरुचरित्र वाच. व्हेरी ऑनेस्टली मला माहित नाही, म्हणजे आय एम नॉट इवन अशेम्ड, बिकॉज मला माहितच नाहीये की काय आहे. मी त्याच्यावर रिसर्च केला. चूक नाहीये, कारण मला माहित नसेल तर मी विचारते आणि मला माहिती असेल तर मी सांगते. अँड फॉर सरप्राईज 6 महिने तो विषय संपला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सेकंड, स्वातीने रिक्वेस्ट पाठवली आहे लाईव्हवर. स्वाती तुला मी पुल करू का लाईव्हवर? एकच मिनिट. लेट अस जस्ट सी इफ शी कॅन. सो 6 महिन्यानंतर मला आता मी एका शिवानी डीलरला भेटली. तिने मला ती घरी घेऊन गेली की
तू घरी आहे, दत्तांची मूर्ती आहे, महाकालीची मूर्ती आहे, गेले आणि मी दर्शन घेऊन वळले, तिने गुरुचरित्र हातात ठेवलं, माझंही पहिला अध्याय वाचला आणि आय गॉट द शो. वाव. म्हणजे आपण म्हणतो पण ही एनर्जीच आहे. तुम्हाला कळू न कळू तुमचे विचार, हा तू कम्प्लीट कर म्हणून तुला विचारते. तू अध्याय बोलली मला पटकन आठवलं. तुमचे विचार आणि पॉझिटिव्हिटी आणि विश्वास. हाय स्वाती. ए हाय. हाय हाय एकदम तुझा फोन असा एकदम पकड. असं येस येस परफेक्ट. हाय This is स्वाती, fine. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ एकदम स्वामीमय झालंय सगळं, त्यामुळे मला स्वतःला थांबवू नाही शकले. कारण आणि कसं आम्ही रोखू नाही शकलो, तुला लाईव्ह वर फुल करायचं होतं. नेहमी So- तुझे काही असं काही एवढं पॉझिटिव्हिटीने ती मेसेज करते, श्री स्वामी समर्थ, विद्या स्वामी पाठीशी आहेत, कायम राहतील असं म्हणणारे लोक. म्हणजे बघ ना, एक जेव्हा गरज असते ना तेव्हा तिचा नेहमी मेसेज असतो. सिरीज पण ती फॉलो करते. कशी वाटते तुला तोची एक समर्थ? खूप सुंदर आणि इट्स बीन मी नेहमी बघते आणि कसं आहे ना, आपली माऊली एवढी थोर आहे ना की तिच्याबद्दल आपण काय बोलणार असं होतं. अनुभव तर खूप आहेत, खूपच आहेत. म्हणजे जसे आपले आजोबा असतात आपली काळजी घेतात, कारण आजोबा आणि नात आणि नातू यांचं जे नातं असतं हे वेगळं असतं. आई बाबा तर असतातच, पण आजोबा जे आपल्यासाठी करतात ना हे खूप वेगळं असतं. सो आय ऑलवेज फील की स्वामी हे माझे आजोबा आहेत. म्हणजे सगळ्यांनी त्याला आजोबा करून टाकलेलं आहे. तर सो म्हणजे त्याच्याकडे बघितलं की ती फिलिंगच येते ना तशी एकदम जवळची, अशी एकदम हक्काचा फॅमिली. माणूस आहे आपला. आपण त्यांना कधीही हाक मारली तर ते उभे असतात. सो मला नेहमी असं वाटतं की ते इतकं, म्हणजे अगदी मी काही बोलले ना तर असं होतं की मला लगेच त्याचं सॉल्युशन मिळतं. मला असं वाटतं अरे हे माझंच ऐकत बसलेत की काय. मग मी किती वेळा असं त्यांना म्हणते, आजोबा तुम्ही मलाच ऐकताय का, म्हणजे असं इतकं. म्हणजे किती वेळा मी अशी बसमध्ये बसले, बऱ्याच वेळा असा अनुभव होतात की आपण एकटे पण बडबड करत असतो. सो माझ्या मैत्रिणी मला म्हणतात, अगं तू वेडी बिडी तर नाही ना होतेस, म्हणजे असं. तर म्हटलं ना, मी वेडी नाही होते, मी माझा टाइम युटिलाइज करते, बिकॉज रॅदर दॅन सिटिंग अँड टॉकिंग अबाउट समबडी एल्स, मी माझ्या देवाशी कनेक्ट होते. सो मला असं वाटतंय की मी त्यांना, जेव्हा मला अडचण येते आणि मी स्वामी स्वामी धावा करते, ते उभे असतात माझ्यासाठी. सो आज मला वेळ आहे तर मग मी त्यांच्याशी का गप्पा नको करू, असं आहे. सो खूप आहे ग, खूप वास्ट आहे. स्वामी हे लवकरच लवकरच छोट्या, आपली भेटही होणार आहे तोची एक समर्थची सिरीज मध्ये, हो की नाही वनश्री? नक्की स्वाती, नक्की तुला नक्की. काही वनश्रीला विचारायचं आहे का, किंवा तुला काही तुझा असा एक अनुभव सर्वांसोबत शेअर करायचा आहे का? आय ऑलवेज वॉन्ट यू टू बी पार्ट, म्हणजे या साईडला यावीस तू. लवकरच होईल, पण नक्की. एखादा आता जॉईन केल्यास तर एखादा अनुभव किंवा वनश्रीला तुला काही विचारायचं आहे का? आता मी स्वामींना आजोबा असं बोललेच आहे, तर मी एक एकदम छान गोड अनुभव शेअर करते. माझं एक्झिबिशन होतं आणि मी डब्बा कॅरी केला नव्हता आणि मी घरचंच फूड खाते, कारण सतत मी एक्झिबिशन्स मध्ये असते तर मला बाहेरचं जेवण चालत नाही. तर मी सकाळी निघताना सतत हेच बोलत होते, स्वामी आजोबा आज डब्बा नाही कॅरी केलाय, आज डब्बा नाही कॅरी केलाय. कंटिन्यू माझं तेच चालू होतं. आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्या एरियामधनं माझी क्लायंट मला डब्बा घेऊन आली, जे मला अनपेक्षित, म्हणजे बोलताना मला वाटलं पण नाही की त्या मला डब्बा घेऊन येतील. त्या म्हणाला, काय माहित स्वाती, आज मला असं वाटलं तुझ्यासाठी मी डब्बा घेऊन यावं. मी पटकन फक्त डोळे बंद केले आणि मी स्वामींना म्हटलं की किती माझी काळजी कराल तुम्ही. म्हणजे अगदी ह्या छोटी छोटी माझ्या लोकांना असं काय वेडी आहे काही, असा आणला असेल अजिबात नाही डब्बा, वाटत आहे पण कोणाला. नाही. तो ज्यांना वाटतंय तो त्यांना माझ्या वाटणारच आहे. स्वामींनीच आपल्या सांगण्याची स्वामींनीच पद्धतीनुसार. पाठवलं होतं. आणि म्हणजे आता असं झालंय ना की घरी काही झालं तरी मी स्वामींचा धावा करते, तर माझी मुलगी मला पहिलं तेच म्हणते, मम्मा आता तू हेच बोलणार ना, स्वामींनी हे केलं सगळं, स्वामींनी हे केलं. म्हणजे इतकं आता सगळ्यांना असं माहितीये की जे आहे आता स्वामी असं. म्हणजे आता कधी कधी असं वाटतं की आपण इतके स्वामीमय आणि आपण त्या लोकांनाच भेटतो. जसं आता वनश्री, मला कळलं शी जो स्वामी भक्त, आधी आम्ही मैत्रिणी होतो पण
कधीच मला माहित होतं की ही पण स्वामी भक्त आहे. मी तिचं एक लाईव्ह बघितलं ज्यात तिच्या घरी पादुका आल्या होत्या आणि मला ते बघून एवढा आनंद झाला. देन विद्या ऑल्सो आय कनेक्टेड. देन आय केम टू, म्हणजे मला असं वाटतं स्वामी आपण कुठल्या तरी त्या वेळी स्वामी भक्त होतो, स्वामी सेवेत होतो आणि म्हणून आज आपण भेटतोय, आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतोय आणि हा अनुभव खरंच खूप गोड आहे आणि मला तो मिस नाही करायचा होता. ग्रेट ग्रेट. आणि खरंच म्हणजे तू जेव्हा बोललीस ना ते डब्बा घेऊन आले, खरंच एक वेगळंच झालं, कारण का वी ऑल हॅव फेल्ट दॅट वे. आम्हाला सगळ्यांना तसं वाटलंय, प्रत्येक पावला पावलांना त्यांचा भास होतो आणि ते हो, हो. आपल्यासाठी ते स्वतः कसे लोक, मला हे मी जवळनं सांगू शकते, गेले 6 महिने मी ते अनुभव होते, त्याच्यामुळे जी पण नेगेटिव्हिटी आहे ती तशीच लांब करतात, त्याच्यामुळे हो. काही फरकच नाही पडत. आणि आपण भेटतो ते सगळे स्वामी भक्तच असतात म्हणून. आणि मग ते हो. प्रत्येक वाटेला ते दिसतात. हो, आणि अगदी जसं आपण कोणाला विचारतो ना तुझा ब्लड ग्रुप काय, तर अगदी असं सहज विचारतो, स्वामी, हा स्वामी, म्हणजे इतकं ते नॅचरली येतं. आणि एकदा का त्यांचं तुझा ब्लड ग्रुप काय, ते स्वामी पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करतात. म्हणजे एकदा का स्वामी हे ऐकलं ना, मग अगदी आपण त्या समोरच्या माणसाला अगदी आपल्या घरची मावशी, काकी, बहीण, मग काय ते नातं ते जुळतं आणि ते एकच होतं. मग त्याला मग पुढे हे नाही. आता मी अजून एक छोटासा वेळ घेते. मी अक्कलकोटला रिसेंटली व्हिजिट केलं. व्हिडिओ त्यावेळेला कॉल केला त्याच्यासाठी थँक्यू. त्यावेळेला मी माझ्या मम्मीला, माझ्या सासूबाईंना, सासऱ्यांना फोन केला जस्ट की ऍटलीस्ट त्यांना तिकडचं दर्शन तरी घडू दे. आणि खरं सांगू विद्या, मला काही प्लॅनिंग नव्हतं, काहीच नाही. आय जस्ट डायल्ड अ व्हिडिओ कॉल टू यू. मी का केलं, काय केलं, काय मला काहीच कल्पना नाही. मे बी स्वामींचीच ती इच्छा होती की तुला मी त्यावेळेला तिकडे व्हिडिओ कॉलला घेऊन ते स्वामींचं दर्शन द्यावं. आणि खरोखर मी स्वतः नंतर कितीतरी वेळ हा विचार करत होती की कसं मी विद्याला कॉल केला. म्हणजे इट वॉज अ मेसेज फ्रॉम आणि हिम, पहिल्यांदा असं आहे. केला तेव्हा मी मिस केला आणि सेकंड टाइम केला तेव्हा मी सगळं कॉलेज अक्कलकोटला म्हणून मी डोक्यावर घेतलं. सो हे अनुभव असतात आणि खूप छान, मस्त. आणि कदाचित मनशीचे स्वामींना तुझ्या थ्रू माझ्याशी बोलायचं असेल. असेल असेल असेल. आजोबा ह्या बाबतीत खूप खूप स्वामी म्हणजे आजोबा बोलताना खरं सगळं तुला अरेंज करतात व्यवस्थित. हो, हो, कोणाला कुठे मेसेज द्यायचा आहे किंवा आपण कधी कधी ते सगळीकडे नाही पोहोचू शकत, तर ते आपल्याच माणसांना ते काम देतात की बाबा आता हे आज तू करायचं का, असं आहे. मीडियम मीडियम. हो हो फक्त हो. भावल्या तर खूप अगदी वी आर जस्ट बोलतो ना आपण, ते आपल्याला ते फक्त कनेक्ट करत जातात, डॉट्स कनेक्ट करतात ना, एकावाला खूप एकाशी एक तसं तसं. आणि आपल्या एकमेकांकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकतो स्वाती आपण. खूप चुकातनं खूप शिकतो, एकमेकांच्या आणि चांगल्या गोष्टी पण घेतो आणि काही चुकलो तर एकमेकांना सांगतो पण, बिकॉज ते आपल्याला तेच स्वामी बोध तेच असतं ना, आपण त्याच्यातनं बऱ्याच हो काही गोष्टी शिकत जातो. जितकं नामस्मरण आपण करतो तितकी ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट करतो. मेडिटेशन म्हण किंवा प्रेयर्स म्हणजे नक्की काय, स्वामींचं जप म्हणा किंवा काय, की तुम्ही तुमच्या हो बॉडीमध्ये त्या पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट असाच एक क्वेश्चन स्नेहाने विचारलाय की तुम्ही नेगेटिव्ह थॉट्स ना दूर ठेवायला काय करता. नामस्मरण करते मी. आणि मी खरं सांगू, मी माझं स्वामींबरोबर कम्युनिकेशन सुरू असतं 24 तास. आपण बोललं पाहिजे यार, म्हणजे कम्युनिकेशन. तुम्ही मला संवाद झालं नाही, स्वामी आता मी हे करते, हे करू ना, चालेल ना, तुमची मर्जी आहे ना, ठीक आहे. मग जे ते पॉझिटिव्ह असेल नेगेटिव्ह असेल मी करणार, पण तुम्ही माझ्या समोर आणून ठेवला म्हणजे काहीतरी आहे. आयदर मी लेसन शिकेन नाही तर मी ग्रो होईल. नुकसान तर काहीच नाही. आम्ही सगळे स्वामी वेडे जे भक्त आहोत ते आम्ही स्वामींशी लिटरली बोलतो. मी तर त्यांना सहज चला बसा स्कूटरवर जायचंय आपल्याला, आणि साक्षीला सांगेलच तुला, कारण ती मला लिटरली कधी कधी विचारलंय की निगेटिव्ह थॉट्स दूर करण्यासाठी तुम्ही काय हा करता. तेच प्रश्न. मेडिटेशन पहिली गोष्ट. मेडिटेशन तुमच्या हायर सेल्फशी कनेक्ट होणं. तुम्ही कशा पद्धतीने मेडिटेशन करताय, मेडिटेशनचे पण खूप प्रकार आहेत. आता कोणाला आउट ऑफ लिव्हिंग प्रत्येकाचे आजकाल एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुमची कनेक्टिव्हिटी कुठे जुळते. आणि तुम्ही जर मला म्हणाल तर 5 मिनिटं एक सकाळी आणि संध्याकाळी, आता दिसायला मॉडर्न दिसते आणि फिरते पण माझे विचार तुम्हाला वाटू शकतील की ते खूपच ट्रेडिशनल आहेत. पण एक सकाळी संध्याकाळी देवाला दिवा लावून त्याच्यासमोर एक अगरबत्ती घंटानाद का करतात कात्रवेळी संध्याकाळी, की जे भटकते आत्मा उनको दिशा भी मिले आणि आपल्या घरात लाईट आला तर ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही.
त्या प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक जुन्या- त्याला व्हायब्रेशन्स हा. असतात ना when you ते घंटा वाजवली की- पंचमहाभूत सगळे पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत पूर्ण ही जे विश्व आहे, अग्नी, जल, वायू सगळं. तर प्रत्येकाचं एक सिग्निफिकन्स आहे आणि पूर्वीच्या लोकांना हे जास्त माहिती होतं. अनफॉर्च्युनेटली आपण मॉडर्न झालो, याच्या नावाखाली आपण, मला असं वाटतं की जर 70% पृथ्वीवर पाणी, आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी, तर आपण नेचरचा एक घटक आहोत आणि आपण नेचरलाच तोडत चाललोय. तर आपण आपल्यातलं ह्युमॅनिटी म्हण किंवा जी श्रद्धास्थान आहे हे विसरत चाललोय का? कारण आपण मॉडर्न होत चाललो. म्हणून आपल्याला लोकांकडे पैसे आहेत, पण दे आर नॉट हॅपी. वाय? बिकॉज दे आर अंडरस्टँड की वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स हॅव्हिंग ह्युमन एक्सपिरियन्स. बट व्हॉट वी फील की वी आर ह्युमन बीइंग्स हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. बरोबर. वी ऑल आर स्पिरिच्युअल बीइंग. आणि एक 5 मिनिटं पोथी किंवा 108 माळांची जप तुम्ही करा. तसं मी एक जपमाळ ओढते. मी दर गुरुवारी गुरुचरित्र मानसाचा एक अध्याय वाचते. मी जितकं स्वामींचं मला तारक मंत्र करताय, मी गुरुवारी मठात ऐकलं जाते. काही हे नाही ना, म्हणजे आता सकाळ मला तुला एक संध्याकाळ- विचारायचं होतं. आता मला, मी तरी काही असं वाचत वगैरे नाही, पण त्यांचं नाव म्हणजे माझं श्वास आलं की हा. त्यांचं नाव असतं. त्याच्यामुळे नामस्मरण तर काय ते कुठे जातच नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये 5-5 मिनिटांनी त्यांना सगळं माझ्यासाठी निगेटिव्हिटी घालायला तारक मंत्र आहे. तारक माझी मंत्र. मुलगी ऐकलं तरी सुद्धा चालतं. तारक मंत्र मी युट्यूबला लावून ठेवते. ऐकलं तरी चालतं. तर स्नेहा, तू तारक मंत्र ऐकू शकते. या. बिकॉज एक एवढं काय Meditation शक्ती आहे त्याच्यामध्ये. स्वाती, हो. तू पण अग्री करशील. येस येस येस. आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती रिअल सोल बाय वनिशी पांडेवरती मी निगेटिव्हिटी कशी घालायची त्याचे बरेचसे व्हिडिओ सो ते तुम्हाला नक्की पाहू शकता. स्वाती, थँक्यू आल्याबद्दल आणि आमच्याशी तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल. लवकरच तू इकडे ये. Yes. अजून छान छान अनुभव आपण तेव्हा ही येईल. नक्की नक्की कनेक्ट. नक्की थँक्यू. श्री स्वामी समर्थ. नक्की. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. थँक्यू. सो खूप छान वाटलं. तुम्हालाही आमच्याशी कनेक्ट होता येईल आणि तुम्ही अजून थोडं 5 मिनिटाचं अजून आपण आहोत. सो आपण वनशला, अजून मी वनशला तिचा एक अनुभव विचारेन. तर तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील, जसं स्नेहाने विचारलं, वैशालीने मगाशी विचारलं, स्वाती कनेक्ट झाली. तुम्हाला कोणालाही जर तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही 9022217147 आमचा बिझनेस नंबर आहे. तिथे तुम्ही मेसेज करू शकता. आम्हाला बरेच मेसेजेस येतात. लास्ट एपिसोडला पण आलेले की तुमचे म्हणजे ते अशोक कुलकर्णी सरांबरोबर आम्ही एपिसोड केला. ते स्वामींची भूमिका करतात ब्रह्मांड नायक महानाट्यमध्ये. सो त्यांचा आवाज ऐकायचा होता, त्यांच्या एपिसोडची लिंक हवी होती काही लोकांना, तो चंक हवा होता. तर त्याच्यासाठी पण आम्हाला लोक मेसेज करतात, डीएम करतात. तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. असे अनेक भक्त कनेक्ट झालेले आहेत. तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तरीही तुम्ही या प्लॅटफॉर्मवर येऊन तो आमच्यासोबत करू शकता. सो म्हणजे मला आता बोललीये स्वामींबद्दल. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढंच कमी आहे. फक्त एक शेवटचं मला तुला विचारायचं आहे की जसं तू म्हणालीस की नामस्मरण करा किंवा 108 वेळा गुरुचं नाव घ्या किंवा गुरुचरित्र वाचा. काही त्याचा, आता मी जेव्हा डॉक्टर शिबानी यांना भेटली त्यांनी मला सांगितलं की गुरुचरित्र तुम्हाला जेव्हा वाटतं ना तेव्हा तुम्ही करा, हातून येईल तेव्हा. आणि ते कधी तुम्ही वाचू शकता. पहिल्याच म्हणायचंय की बायकांनी एखादा कुठेतरी अध्याय आहे जो बायकांनी नाही वाचायचा, असं काहीतरी आहे. मलाही नक्की नाही माहिती, पण तुम्ही ऐकू नक्की शकता, वाचू नाही शकता. ऐकू शकतो आपण, राईट? असं काहीतरी आहे. मला खरंच नाही माहिती, पण जर मग अशा बरेच लोक आहेत त्यांना कसं काही आपण गाईड करू शकतो का त्याच्यावर? गुरुचरित्र तर मी हल्लीच वाचायला लागले, पण मला त्याच्याबद्दल ऑनेस्टली माहिती नाही. माहिती जसं मी म्हटलं की मी शिकते, रोज नवीन नवीन शिकते आणि स्वामी रोज नवीन नवीन माझी परीक्षा पण घेतात. मी त्याच्यात फेलही होते, बरेचदा त्याच्यात पासही होते. पण आज जवळजवळ 4-5 वर्ष झाले असतील. 2018 पासून स्वामी 17-18 पासून आधीची वनश्री आणि आताची वनश्रीच्यात खूप फरक आहे. असला पण पाहिजे. येस, कारण की माझी ग्रोथ किंवा कोणाची ग्रोथ जर तुम्हाला मोजायची असेल तर तुम्ही 5 वर्षापूर्वी काय करत होता, ऑल ऍस्पेक्ट्स, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. 5 वर्षापूर्वी तुम्ही जिथे होता तिथेच असाल तर तुम्ही ग्रोथ केलेलीच नाही. अगदी 10 वर्षापूर्वी कुठे होतात आणि आजही तिथे असाल तर तुम्ही ग्रोथ केली नाही. पण 10 वर्षापूर्वी वनश्री ऍक्ट्रेस होती, आज वनश्री एक हिलर आहे, आज वनश्री एक नयापन क्रिएशनची फाउंडर आहे, आज वनश्रीचं एक युट्यूब चॅनल आहे आणि ती ऍक्टिंग आता परत करायला लागली आहे. सो 2010 ते 2023 मध्ये 7 सर्जरी, स्पिरिच्युअल जर्नी, स्वामींची माझ्या आयुष्यामध्ये आलेली एंट्री,
एंडोमेट्रियोसिस सारखं सुंदर गिफ्ट आता मी म्हणते की त्याच्यामुळे मला एक आयुष्याला नवी दिशा मिळाली. सो मला एवढंच वाटतं की तुम्ही तुमच्यावर आलेल्या परिस्थितीला आता आणि त्यातनं काय बोध घेता, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती बसून रडत बसता, डिप्रेशन मध्ये जाता, की का तुम्ही त्यातनं शिकून एक नवीन दिशा शोधून स्वतःचा मार्ग, कारण प्रवाहाच्या दिशेने सगळेच लोक जातात. बरोबर. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाताना एक तर लोक तुम्हाला नावं ठेवतात की वेडा झालायस का, सगळे इथे चाललेत ना, मग तू इथे का चाललाय. तो वेडा असतो, पण वेडाच हिस्ट्री क्रिएट करतो. मला आय बिलीव्ह प्रियांका चोप्रा ती नेहमी म्हणते की क्रिएट युअर ओन लेगसी, क्रिएट युअर ओन पाथ. आणि तुम्ही इतकं ते डोक्यात फिट झालं की तिच्या बाबांनी सांगितलं की सिंड्रेलाचा शू तू घालू नको, तू तुझा शू बनव. सो म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला कितीही चॅलेंजेस येऊ दे, तुम्ही जेव्हा आतनं एक आवाज देताना, माझ्यासाठी स्वामी आले, तुमच्यासाठी अजून कोणी येईल, पण जेव्हा आत्म्यापासून तुम्ही आवाज देताना की मार्ग दाखवा, तेव्हा स्वामी सारखे कोणीतरी गुरु डेफिनेटली तुमच्या आयुष्यात येतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवा त्याच्यावर. जसा श्वास तुम्ही दिसत नाही पण घेता आणि जिवंत राहताय. तुम्हाला आज मी हे बोलते, फक्त तुम्ही फील करताय, हृदयाचे धडधड ते दिसत नाही, पण तुम्ही जगताय आणि विचार जे डोक्यात येतात ते तुम्ही न बघता विश्वास ठेवताय ना, मग स्वामी किंवा तुमच्यासाठी कुठले गुरु असतील, मग त्यांच्यावरती का नाही तुमचा विश्वास. श्रद्धा तुम्ही डेव्हलप करा. जितकं तुम्ही स्वतः बरोबर वेळ घालवाल, मेडिटेशन करा, स्वतःशी कनेक्ट करा. लोक घाबरतात स्वतः बरोबर राहायला. तेच मी तुला मगाशी म्हणत होते, सतत कुठे ना कुठेतरी फिरत राहणं, ऑनलाईन येणं, मग काहीतरी टाइमपास करणं, तुमच्याशी कनेक्ट होईल ना जेव्हा तुम्ही शांत असाल. एक्झॅक्टली. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून मी आज मागच्या 6 वर्षापासून जाते. मला आलेले स्वामींचे अनुभव आता लास्ट ऑगस्टला छोटासा एक्सपिरियन्स शेअर नक्कीच करते. आवडेल. मला परत स्वामी दिसायला लागले आई स्वरूपात, आणि हातात एक अशी परडी घेऊन त्याच्यामध्ये फुलं, हिरे, माणिक, मोती असे ते दिसायला लागले. आणि ते मला ते लिटरली मला असं सांगतात, ये तू. दोन सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकरांच्या घरी गेले होते. त्याच वेळेला मला ना असे आडवे झोपून असतात ना, ते तसे दिसत होते. ठीक आहे. हे मी अक्कलकोटला जाऊन आल्यानंतरचा किस्सा आहे, तर मी दोन्ही कंबाईन करून सांगते. सो मला ते दिसत होते आणि समहाव मी आईला म्हटलं, नाही आई चल पुण्याहून आपण जाऊ अक्कलकोटला. गेले तिथे मला काहीच वाटलं नाही, म्हणजे की असं काही वेगळं आहे, कारण मी काही नवस बोलले होते जे मला फेडायचे होते, कारण ते स्वामीने पूर्ण केलेले ऍज युजल. आणि तिथून येताना समाधी स्थानाकडे आम्ही गेलो, तिथे पूजा चालू होती. तर त्या पुजाऱ्यांनी माझ्या हातात तो दिवा दिला आणि ते बोलले की तुम्ही करा. तिथून आम्ही निघतोय तर एक माणूस मागणं धावत आला, तुला काही तुम्ही विहीर पाहिलीत का. कोणती विहीर. ते बोलले की चोडप्पांचं ते जे चोडप्पांचा वाडा तिथे आहे, तर तिथे स्वामींची त्यांनी केलेली विहीर. म्हटलं ठीक आहे, जाऊन बघायला काय हरकत आहे. विहीर बघितली, इट वॉज अ नॉर्मल विहीर ऍट वरती. चुकी टाइम वळाले तर समोर स्वामींनी हाताळलेल्या वस्तूंचं संग्रहालय. आम्ही पण गेलो. आय डोंट नो व्हॉट वेंट रॉंग इन माय हेड. मी तिथे गेले आणि ऍज युजल मी रडायला लागले. पण गुरुजींनी मला विचारलं की का रडतेस. म्हटलं माहित नाही, मी स्वामींना बघितल्यावर मला नेहमी डोळ्यात पाणी येतं. यू वोंट बिलीव्ह, त्यांनी त्यांचा जो मुकुट आहे स्वामींनी परिधान केला, तो घेतला म्हणजे डोक्यात ठेवला. आणि तिथून मी जी रडायला लागली, मग त्यांनी सांगितलं की तू आतमध्ये जिथे समाधी घेतली त्या गुरुजींना जाऊन घे. मग त्यांनी मी त्यांना सांगतो की मला स्वामी दिसतात, बोलतात, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. लोकांना वाटतं की काही गरज आहे. ते बोलले नाही. मी म्हटलं की आताही मला स्वामींनी बोलवलेलं आहे, पण मला माहित नाही. ते बोलले की तुझी शक्ती कमी पडते ना, तू लोकांना. तर त्या गुरुजींना काहीच माहित होतं की मी हिलर आहे आणि हे सगळं. ते बोलले तू काहीतरी असं करतेस ज्याने तुझी शक्ती कमी पडते, ती शक्ती देण्यासाठी ते तुला बोलवत आहेत स्वप्नांद्वारे. आणि माझ्या आईला आतमध्ये घेतलं नाही, मला आतमध्ये रिचार्ज व्हायला अक्कलकोटला जातो. Absolutely. And you won't believe that time one of my friend was hospitalized. He was in ICU. आणि मुकुट ठेवला आणि तिथून मी बाहेर पडले आणि that friend was no more, but the soul got connected with me. So माझं सोल कम्युनिकेशन त्यातनं सुरू झालं. स्वामींनी मला असं वाटतं की ते डोक्याचा मुकुट आला आणि त्याच्यानंतर सोल कनेक्शन माझं सुरू झालं, सोल कम्युनिकेशन झालं. आणि पूर्ण रस्त्याभर तो सोल माझ्याशी कनेक्ट होत होता. ऍट द सेम टाइम स्वामी मला परत झोपलेल्या मूर्तीमध्ये दिसत होते, अशी मूर्ती. मला सुचित्राताईला काही द्यायचं होते ब्रेसलेट्स म्हणून तिने बोलवलं मला. आणि सुचित्राताईशी बसली समोर, तिच्या मागे आडवे झोपलेले स्वामी बसलेले. म्हटलं अगं हे मला सतत दिसत आहेत. आणि तिकडनं आधी जरा आला आणि तो बोलला, अगं
पादुका आल्या अरे वा. अक्कलकोटून, आणि मी त्यांच्या घरात त्या पादुकांचं दर्शन घेतलं. म्हणजे कुठेतरी मला ते स्वामींना बोलवायचं होतं. म्हणजे अनुभव तर मी सांगू ना, रोज आहे रिक्षेत बसले नाही की व्ह्यू नको तुझ्या पाठीशी आहे, काही नाही. म्हणजे एक दिवस असं झालं की कुठेच काही दिसले नाही. म्हटलं, आणि मी अशी बोलते, म्हटलं काय स्वामी आज कुठे गायब झाला? आज कुठे गायब झालं, आज कुठे दिसलं नाही. झी वरतीची ऍड यायची होती, तू नवरा बायकोला पगार आणून देतो आणि मग ती देवारात पैसे ठेवते, तिथे स्वामींचा फोटो असायचा. तर मी असंच बघत होते, म्हटलं आलात आज दिसला, असं होणारच आहे. तू असा कुठलाही दिवस जात नाही फोटोच्या द्वारे कोणी काही फोन केला किंवा कुठे काही दिसलं आणि काही नाही तर रिक्षेच्या मागे तर स्वामी असतात आणि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी. आणि शक्य मठात एकच सव्वा झाला तर मठ बंद होतो, बाहेर नमस्कार करत होते. म्हटलं यार मला आज जायचंय. कुठून एक तरी माणूस बोलला की ताई तुम्ही आला ना, त्यांनी दार उघडून दिला, आतमध्ये सोडलं. सो असे अनुभव तर असंख्य येतात. माझ्यासाठी स्वामी माझा प्रत्येक श्वास स्वामी आहे. माझं हे जे आयुष्य मी जगते 2017-18 ऍज अ हीलर, आणि हीलर म्हणून ऑफकोर्स आय थँक स्वामी, आय थँक माय मॉम डॅड, माय हजबंड, माय डॉटर आणि सुलेखा. तिचा खूप मोठा वाटा आहे माझ्या, सुलेखा तळवळकरचा खूप मोठा वाटा ह्यासाठी म्हणून की दिलकेकरी मध्ये तिला वाटलं की हे अनुभव शेअर करावेत आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं माझं करिअर करा. आणि मला असं नेहमी वाटतं की युअर ॲटिट्यूड should be filled with gratitude. आणि तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड, द वे यू ट्रीट युअरसेल्फ, युअर पीपल आर गोइंग टू ट्रीट यू. तर तुम्ही जितकं श्रद्धेने लोकांची वागा, जितकं प्रेमाने वागा, आणि आपण स्वामी असल्यावरती तुम्ही दुष्टपणा करूच शकत नाही. प्रेमानेच ना ते तुम्हाला दुष्ट बनवून देत ना, एखाद्या दुष्ट व्यक्तीला तुमच्या समोर उभं करून राहून देत. आणि तू ही सिरीज सुरू केली आहे, तुझं कौतुक करते. सो आय विल प्रेज हर. कारण माझं आणि हिचं 3-4 वर्षापासूनचं असोसिएशन आहे. ते बिझ मास्टर असेल किंवा एक्झिबिशन्स असतील. माय फर्स्ट बिझ मास्टर. हा, आय वॉज अ फर्स्ट बिझ मास्टर आणि बिझ मास्टर सेकंड येते लवकरच. पण अशी खूप कमी लोक असतात. पण प्रत्येक जण ना हल्ली ती हळद गोरी, किंवा मी जर हे केलं तर मला काय बदल्यात मिळेल, किंवा मला ना मी आज हिला म्हणाले तू युट्यूबवर ये. इट्स नॉट अबाउट मॉनिटायझेशन, बट इट्स अबाउट रीच. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे याच्यात एक रुपया सुद्धा तिला मिळत नाही, किंवा आता मी सुद्धा कांदिवलीहून आले, मला कसली अपेक्षा नाहीये. म्हणजे मी जर उलट शॉपिंगच केली आहे, पूर्ण दिवस बाहेर होते, तर मी तुला म्हणते तुझ्या त्या आजोबांच्या ह्याच्यामध्ये माझं पण आय एम जस्ट जोकिंग, पण निस्वार्थी मनाने आणि कुठली अपेक्षा, निरपेक्ष वृत्तीने जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी येऊन करते, तर मला असं वाटतं की आपण ते सपोर्ट केलं पाहिजे. सो आपण युट्यूब रील्स आणि ह्या सगळ्या, आय एम नॉट सेइंग की दॅट इज बॅड, तेही इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण असं जो कोणी काही कॉज करत असेल तर ह्याच्या व्यतिरिक्त पण ती बऱ्याचशा गोष्टी करते, तर सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण अशी खूप कमी लोक असतात जी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी विचार करून करतात, त्याच्यामध्ये यश अपयश ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असतं की मैंने कुछ किया आहे. आणि हे तेच लोक करू शकतात ज्यांच्या मागे स्वामी पाठीशी उभे असतात. कारण त्यांना माहितीये की मार्ग खडतर आहे, उशिरा का होईना पण मिळणारे देर आहे, बट यु नो मनाशी तू बिलीव्ह नाही करणार. आम्ही स्वामींचं म्हणजे आता ही जी सिरीज आहे ही त्यांचीच सिरीज म्हणते, कारण का इथे आता माझ्यासोबत साक्षी पण बसली. साक्षी इज ती प्रत्येक वेळेला अशी अचंबित होते की मॅम आपण उद्या कोणाशी संवाद साधणार आहोत हे आम्हाला आदल्या दिवशीपर्यंत माहिती नसतं. पण असा काही चमत्कार करतात. तू मागच्या बुधवारी आली आणि बोलते मला उद्या करायचंय, पण त्याच वेळेला माझी एक खास मैत्रीण आणि बिट्स अँड बाईट्सचा सॉलिड सपोर्ट सिस्टम म्हणजे आमची वैशाली, तिने मला तेवढाच कॉल केला आणि मॅम आपण, आणि ते 10 मिनिटात लास्ट एपिसोड झाला, लास्ट भाईकडाला मी गेलो आणि रात मधून ते असे उभे करतात चमत्कार. आणि जे लोकांना मी भेटते ना, ते माझ्यासाठी ऍक्च्युली हे ना, ही सिरीज अशीच ना झाली, ही माझी जर्नी आहे. आणि मला इथे असंख्य लोकांना मी ज्यांना ओळखत पण नाही, मी त्यांच्याशी कनेक्ट होते. आता कितीतरी जण या लाईफ पाहत असतील, मी त्यांना ओळखत नाही, पण आज ते पाहतात कारण ते कुठेतरी स्वामींशी कनेक्ट आहे. आणि माझा याचा उद्देश हाच होता की तू जे एवढं चांगलं इनिशिएटिव्ह करते आणि जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली ग्रो करताना अध्यात्माच्या लेवलला जेव्हा तुम्ही ते त्याच्यामध्ये लोभ, द्वेष, जेलसी या सगळ्या गोष्टी आधीच मुळात नसतात, नाहीच नव्हत्या. पण ज्या काही थोड्या बहुत असतील, इनमॅच्युरिटी असेल, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचे एफर्ट्स करता. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याला अप्रिशिएट करता ना, अप्रिसिएशन तुम्ही
the way you treat yourself, the way you think, throw it comes back. Right, So absolutely. that was the only reason विद्या की तुझं कौतुक करायला द्यायचं होतं की you're doing a great job. Thank you. स्वामींसाठी कोणीतरी अरे, काही आणि म्हणजे- तेही निरपेक्ष बुद्धीने आणि कसलीही अपेक्षा न करता फायनान्शियली पब्लिसिटी काही नाही, जस्ट बिकॉज इट इज मेकिंग यू हॅपी, यू गिव्हिंग अ आत्मिक चान्स. समाधान. You are just giving a chance for a like-minded, people like us who are coming and sharing their journey. Why? Because आज माझी जर्नी स्वामींनी माझ्या आयुष्यात जेव्हापासून दर्शन दिलंय माझ्या बरोबर ते सतत असतात. त्यांनी मी एक ऍक्ट्रेस पासून एक हिलर बनली आहे, जो की दोनों अलग है. एक फुल ऑफ ग्लॅमर आहे आणि एक फुल ऑफ स्पिरिच्युअलिटी आहे. पण त्याच्यामध्ये सांगड कशी तुम्ही घालता तुमच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, आचरणातनं. आय थिंक हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप कमी लोक करू शकतात आणि तो तू केल्यास आणि अशीच तुझी ही सिरीज सुरू ठेव. त्याच्यासाठी शुभेच्छा तर आहेतच. आणि तुम्ही सगळे स्वामी भक्त तुम्हालाही घेऊन बोलायचं सेलिब्रिटीजच हवेत आणि ऍक्टर असं काही नाही. त्यांच्या समोर आपण कोणी नाही. त्यांच्यासाठी आपण कोणीच नाही, त्यांच्यासाठी आपण त्यांची मुलं आहोत. प्रोफेशन इथे येऊन आपण निवडलेले आहेत, पण त्याने तुमची पात्रता किंवा कर्तृत्व ठरत नाही. सो यू ऑल आर वेलकम टू शेअर युअर जर्नी. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा, कारण हे तुमचं काही प्रमोशन करणं किंवा हे नाहीये, हे खरे आलेले अनुभव. एका खऱ्या मुलीला आलेला हा खरा अनुभव आहे आणि त्या खऱ्या अनुभवातनं स्वतःला घडवलेलं आहे. मूर्ती घडवावी लागते, तसं हे व्यक्तिमत्व घडवलं इझी काहीच मिळालं नाही आणि मिळायला पण नाही पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हे फक्त शक्य झालं कारण माझी स्वामींवरती असलेली श्रद्धा. मी अंधश्रद्धा नाही म्हणणार, श्रद्धा आणि निरपेक्ष प्रेम आणि कुठलीही अपेक्षा न करता झोकून देऊन गोष्ट करणं. अगदी ऍब्सोल्युटली. जेव्हा तुम्ही झोकून देऊन करताना तेव्हा देव आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतात. अगदी अगदी. मला तर त्यांनी दोन्ही हात भरभरून दिले. लोक जी माझी जवळची आहे, माझी वैशाली आहे, मुक्ती आहे, कल्पना आहे, बऱ्याच लोक आहेत जे कारण पैशाने तुम्ही आनंद विकत घेऊ शकत नाही. आनंद माणसं आपल्या गावात मिळतो. माणसं. आणि माझ्यासाठी तर जसं म्हटलं, स्वामी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पहिला श्वास स्वामीच्या नावाने, शेवटचा श्वास स्वामीच्या नावाने. मला वाटेल की खूप स्वामी स्वामी नाही, कोणाला काही नाही वाटत. ही सिरीजच त्याच्यासाठी आहे, ही सिरीजच त्यांची आहे. स्वामींनी मला डॉक्टर दिला, मला आजारातनं बरं केलं. मला एक आज ऍक्टिंग सारखं फील्ड सोडून मला नव्हतं माहिती 6 महिन्यांनी काय करणार आहे. पण मी आय स्टार्टेड विथ 100 रुपीज पर सेशन अँड ऑल. आणि आता ऑफकोर्स 20 खूप वाढत, मलाही जगायचं बरंच काही करते. हा. सो त्यामुळे माझ्यासाठी स्वामींनी माझ्या आयुष्यात जगण्याला एक नवी दिशा दिली. आपल्या हातात फक्त चॉईस आहे. ओके, आपण काय चूज करतो. आपल्याकडे फ्री विल दिलेलं आहे, तर आपण त्याची माती करतो की सोनं करतो. आपल्याला सिच्युएशन प्रत्येकाच्या लाईफमध्ये. पण तुम्ही काय करता. स्वामीने मला ती दिशा दिली आणि माझ्या आई बाबांनी ते संस्कार दिले आणि माझ्या नवऱ्याने ती त्याच्यावरती मला फर्मनेस डिसिजन घ्यायला मुभा दिली की तू हे जे करतेस त्याच्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. अगदी. आणि स्वामी म्हणतात जीव नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जर्नी शक्य झाली. एक ऍक्टर, एक हिलर, एक ऑन्टरप्रिनर ह्या ती भूमिका करणं सोपं नाहीये. त्याच्यासाठी एक जी एनर्जी लागते ना, 7 सर्जरी करून उभं राहणं विद्या सोपं नाही. पण त्यातनं उभं राहून एक अजून एक नवीन करिअर, स्वतः पेनमध्ये असताना समोरच्याला पेनमधनं बाहेर काढणं, दुसऱ्याला इन्स्पायर करणं, ह्याच्यासाठी जर एकच गोष्ट लागते ना, स्वामी. बस स्वामी म्हणजे आज खरंच तर म्हणजे आता एवढं लॉंगेस्ट एपिसोड झालेला आहे आमचा आणि वर्थ इट. एव्हरी मिनिट. तुम्हाला आवडलाच असणार, कारण का कंटिन्युअसली लोक आहेत बघतायत आणि अजून पोहोचणार हा व्हिडिओ बऱ्याच लोकांकडे. आपल्याला खूप अजून पल्ले गाठायचे आणि स्वामी तर मला असं वाटतं ब्रह्मांड फिरवणार आहेत. मला ऑलरेडी सुरू केलंय त्याने. मला दादरामधून बाहेर खेचडत भायखळा, मालाड, नवी मुंबई, कल्याण पर्यंत दौरे केलेले आहेत आम्ही. आणि लवकरच मी जसं म्हणते तुझ्या डोक्यावर हे मुकुट ठेवलं, तसंच चेंबूरच्या मठात मी निस्वार्थपणे उभी होती गाभाऱ्यात. मी नेहमी सांगते, कारण का मला खूप प्राऊडली सांगते मी. विजू दादा म्हणजे हरिभाऊ तावडे यांचे पाचवी पिढी, विजयदादा नलावडे, जे श्री स्वामीसुत महाराजांचा मठ आहे त्यांची 5वी पिढी. त्यांनी ते पादुका माझ्यासाठी नाही काढले, त्याने ते त्यांच्याच एका भक्ताच्या डोक्यावर ठेवायला घातलेले. त्याने मला बोलवून ते माझ्या डोक्यावर ठेवले. त्या मोमेंटला
डोळ्यातले जे अश्रू आहेत तेव्हाच मला कळलं की नो आय एम ब्लेस्ड आणि जो मार्ग मी निवडलाय ही सिरीज मार्फत जे मला लोकांपर्यंत पोहोचायचं आम्हाला त्या मठात एवढे भक्त खरंच भेटले आणि सगळ्यांचे अनुभव असे इथे आहेत इथे हृदयात आणि ते लवकरच सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे माझ्या हात घेतलेल्या आणि अख्खं ब्रह्मांड फिरायचंय आणि तुमची एका समर्थना आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा सगळ्याच करा एपिसोड 8च्या 8 एपिसोड नसतील बघितलं पहिल्यांदा बघत असाल हा एपिसोड बघा आय एम शुअर तुम्ही कारण हा एक वेगळा प्रयत्न आणि आय थिंक ती त्यांची सिरीज आहे मला त्यांनी सांगितलं सुरू कर मी केली आणि कुठेतरी आपल्याला सुद्धा काहीतरी बरंच काही शिकतो शिकतो आणि आपण जर स्वामींकडनं इतकं घेतोय तर काहीतरी द्यायला पण पाहिजे आपण त्यांचा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ती श्रद्धा त्यांना सुद्धा अनुभव येऊन ते श्रद्धेने स्वामींकडे त्यांची भक्ती करायला लागली एवढंच करू शकतो बाकी आपण काहीच करू शकतो आय होप तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडलाच असणार नक्कीच आवडणारच त्याच्याशिवाय ते बघणार नाही एवढा वेळ सो थँक्यू व्हेरी व्हेरी मच सर्वांना श्री स्वामी समर्थ तुझी एक समर्थ आता प्रवास हा कायम असाच सगळ्या स्वामी भक्तांना आमच्या दोघींकडनं थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज एपिसोड घेऊन जा 7 एपिसोड 8वा एपिसोड आहे नक्की पहा आणि तुमचे कमेंट्स आहेत तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि नक्की मी माझा नंबर मगाशी पण दिला पुन्हा एकदा रिपीट करते 9022217147 व्हॉट्सअप करा तुम्हाला जर या शोवर यायचं असेल तुमचे अनुभव शेअर करायचे असेल तर नक्की संपर्क करा कॉमेंट्स मध्ये टाका आम्ही नक्की रीच आउट करू थँक्यू अनुश्री अशक्य ही शक्य करतील स्वामी ही दोन ओळी लक्षात ठेवा कारण देऊ नको मी तुझ्या पाठीशी आणि अशक्य ही शक्य शक्य करतील श्री स्वामी समर्थ थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन